विश्ववंदन. आवाज येतोय सगळ्यांना मागे? येतोय ना? हॅलो. विश्ववंदनीय तथागत सम्यक संबुद्ध विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या ज्या महापुरुषांनी महानायकांनी आमच्या हक्काची अधिकाराची लढाई लढली त्या सर्व महापुरुषांना महानायकांना मी त्रिवार वंदन करतो. मंचावर उपस्थित द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दिनेश हनुमंतेजी, आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जे लाभलेले आहेत द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभेचे गोंदिया जिल्हा अध्यक्ष माननीय महेंद्र मेश्रामजी, या मंचावर उपस्थित बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे विभागीय अध्यक्ष विजय बनसोडजी, तालुका अध्यक्ष तिरोडा देवेंद्र सहारेजी, तालुका सचिव राज विलास बोरकरजी, सर्व उपस्थित धम्म अतिथीगण, या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतली ते तालुका कमिटी तिरोडा भारतीय बौद्ध महासभेचे सर्वच पदाधिकारीगण, धम्म परिषद व्यवस्था टीम आणि इथं उपस्थित असणाऱ्या आमच्या नागपूर विभागीय सदस्य चंद्रशेखर चव्हाणजी, प्रफुल्ल बालेराव, कामिनी गणवीर, प्रज्ञा बनसोडजी आणि आजच्या या धम्म मेळाव्याला धम्म परिषदेला उपस्थित सर्व माझ्या मातांना, बंधूंना आणि भगिनींना राजरत्न आंबेडकरचा मानाचा जय भीम. आज आपण या ठिकाणी धम्म परिषदेसाठी सगळे उपस्थित आहात. खरं बघायला गेलं तर महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात सर्वाधिक या धम्म परिषदा या देशभरामध्ये होत असतात. एवढ्या मोठ्या संख्येने भारतामध्ये बुद्ध धम्माच्या या परिषदा होत आहेत, बुद्ध मेळावे होत आहेत. आपण बघतोय फेसबुकवर, युट्यूबवर, टीव्ही चॅनल्सवर लाख लाख लोक एका एका धम्म परिषदेला उपस्थित असतात. आजही मोठ्या संख्येने धम्म परिषद ही बघण्यासाठी, ऐकण्यासाठी हजारो लोक उपस्थित आहेत. पण मला सांगा, या धम्म परिषदेचे आउटपुट काय आहे? एवढ्या मोठ्या मोठ्या संख्येने आपण धम्म परिषदा भरवतो, काय खरंच तो धम्म आपल्यामध्ये रुजलाय? या धम्म परिषदा लाख लाख लोक एकत्रित येत आहेत, पण विचार काय घेऊन जात आहेत? काहीच नाही. धम्म परिषदा मूळ या एंटरटेनमेंट साठी आणि मनोरंजनासाठी झालेल्या आहेत असं मला वाटतंय. आणि म्हणून कुठेतरी आपण आपलं आचरण हे आता थांबवलं पाहिजे. धम्म परिषदेच्या नावाखाली आपण अक्षरशः राजकीय मेळावे भरवत चाललेलो आहोत. अक्षरशः राजकीय मेळावे. तुम्हालाही माहिती नसेल, 1-1 लाख लोक जमा केले जातात आणि मंचावर कोणत्या ना कोणत्या पक्षाचा माणूस बोलवला जातो आणि त्याला दाखवलं जातं की बघ, एवढी डोकी माझ्या समोर आहेत, एवढी लोक माझ्या समोर आहेत, एवढी लोक, यांचं काय देतो सांग. म्हणजे खाली जमलेला वर्ग हा धम्म परिषदेसाठी आलेला असतो, हा बाबासाहेबांसाठी आलेला असतो, हा बुद्धासाठी आलेला असतो. पण मंचावर बसलेले नेते आमचा कधी लिलाव करतात आम्हालाही कळत नाही. आज अशा पद्धतीने संपूर्ण देशभर या धम्मामध्ये घुसपेट सुरू आहे. नेते तर नेते, आता अभिनेते पण सोडत चाललेले आहेत. अभिनेतेही एकीकडे बुद्धाचं नावाचं चिवर घ्यायचं, बुद्धाच्या मूर्त्या वाटायच्या आणि दुसरीकडे रामाचा वेश करून रामनवमीलाही साजरा जायचं. अशा पद्धतीने आज या धम्माचं अक्षरशः याच्यामध्ये घुसपेट सुरू झालेली आहे. आम्हाला कुठेतरी शहाणं झालं पाहिजे. ज्या हेतूने बाबासाहेबांनी आम्हाला धम्म दिला, काय तो हेतू आज तुम्हाला दिसतोय. 66 वर्ष झाली आम्ही बौद्ध होऊन, 66 वर्ष झाली. या 66 वर्षात आजचीच परिस्थिती बघा. आम्हाला अटल बिहारी नावाच्या माणसाच्या सभागृहात सभा घ्यावं लागतंय 66 वर्षात. बघितलं या काय सभागृहाचं नाव काय? तर अटल बिहारी वाजपेयी सभागृह. म्हणजे ही अक्षरशः बौद्धांना चपराक आहे. 66 वर्ष झाली तरी आम्ही आमचं एक सभागृह बांधू शकलेलो नाही. एक सभागृह आम्हाला रस्त्यावर सभा घ्यावे लागत आहे. आम्हाला
अक्षरशः आमच्या स्ट्रॅटेजीज, आमच्या पॉलिसीज रस्त्यावर डिस्क्लोज कराव्या लागतात. कधी ऐकलंय का RSSच्या कॅम्प मध्ये काय चालतं? त्यांच्याकडे किती बंदुका आहेत, किती तोफ दारू गोळा आहे, किती खंजर आहेत, कधी तुम्हाला माहित आहे? आतमध्ये काय ट्रेनिंग जाते, काय ट्रेनिंग दिली जाते, कुणालाही माहिती नाही. का? कारण त्यांची सगळी बैठका बंद खोल्यात होतात, आमच्या सगळ्या बैठका रस्त्यावर होतात. आम्ही काय ठरवत नाही त्याच्या आधी काउंटर तयार असतो. आम्ही क्रांतीला सुरुवातही केलेली नसते, प्रतिक्रांती आधीच उभी झालेली असते. आणि म्हणून आता कुठेतरी आम्हाला शाण झालं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला ज्या अर्थानं हा धम्म दिला, तो अर्थ मला भारतात आमची लोक फॉलो करताना दिसत नाही. त्यांना थोडीशी हवा सोडा, थोडीशी हवा सोडा. आंबेडकरांनी आम्हाला धम्म का दिला, हा हेतू, कॉज आम्ही विसरून गेलेलो आहोत. आम्ही अक्षरशः विसरून चाललेलो आहोत की बाबासाहेबांनी आम्हाला धम्म का दिला. बाबासाहेब आंबेडकरांनी 15 ऑक्टोबर 1956 ला आपल्या भाषणात सांगितलं की आता घरातल्या घरात बस झालं, भारतातल्या भारतात आता बस झालं, आता भारताच्या बाहेर जाऊन दाखवा. आज आमची लोक भारताच्या बाहेर जात आहेत. कशासाठी? मूर्त्या आणायसाठी. आम्हाला थायलंडची मूर्ती द्या, आम्हाला श्रीलंकेची मूर्ती द्या. बाबासाहेब म्हणाले आपली सामाजिक आर्थिक न्यायाची लढाई भारताच्या बाहेर जाऊन लढा. आम्ही भारताच्या बाहेर गेलो, पण कशासाठी? मूर्त्या आणण्यासाठी. म्हणजे बाबासाहेबांनी ज्या हेतूने आम्हाला बौद्ध केलं, तो हेतू आम्ही साफ विसरत चाललेलो आहोत. आणि हा हेतू जर आम्ही आमच्या पुढच्या पिढीला सांगितला नाही तर कदाचित ते तुम्हाला बौद्धही झालेले दिसणार नाही. म्हणून आम्ही बौद्ध का झालो, आज या धम्म परिषदेतून मी हा मुद्दा तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न करतो की बाबासाहेबांनी आम्हाला बौद्ध का केलं. बाबासाहेबांना धर्मांतरच करायचं असतं तर शीख धर्म बाबासाहेबांना आमंत्रण करत होता की बाबासाहेब तुम्ही शीख व्हा, तुम्हाला सोनं हवं तेवढं देतो, तुम्हाला जमीन देतो, तुम्हाला कॉलेज देतो, तुम्हाला पैसे देतो, काय हवं ते सांगा, तुम्हाला सगळं देतो. बाबासाहेबांनी तरीही शीख धर्म स्वीकारला नाही. बाबासाहेबांनी आम्हाला बौद्धच का केलं, बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्मच का स्वीकारला, याच्यावर थोडी पाहणी करण्यासाठी बाबासाहेबांच्या जीवनाची सुरुवात जिथून झाली, सामाजिक जीवनाला आपण तिथून सुरुवात करूया. 1917 ला बाबासाहेब आंबेडकर भारतात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या सामाजिक जीवनात प्रवेश केला. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातला पहिला लढा म्हणजे साऊथ ब्युरो कमिटीला दिलेलं बाबासाहेबांचं स्पष्टीकरण, मुलाखत. या देशामध्ये ज्यावेळेस ब्रिटिशरांचं राज्य होतं त्यावेळेस दर 10 वर्षाने त्यांचा जो संविधान आहे, त्यावेळेस त्यांच्या संविधानाचं नाव होतं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट. हा त्यांचं संविधान असायचा. आणि या संविधानात दर 10 वर्षाने याच्यात बदल केले जायचे आणि टप्प्याटप्प्याने लोकांना अधिकार दिले जायचे. 1920 साली या देशामध्ये याच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट मध्ये बदल करण्यासाठी 1917, 18, 19 या वर्षामध्ये साऊथ ब्युरो कमिटी भारतात पाठवण्यात आली. या साऊथ ब्युरो कमिटीचं काम होतं की भारताच्या लोकांची पाहणी करणं आणि या देशामध्ये येणाऱ्या इलेक्शन्स मध्ये कुणाकुणाला मतांचा अधिकार दिला पाहिजे याची चाचपणी करणं. ही कमिटी भारतात आली. भारतात आल्यानंतर सर्वात आधी याचं स्वागत साऊथ ब्युरो कमिटी, सायमन कमिशन. आवाज येतोय माझा शेवटपर्यंत? ओके. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सायमन गो बॅकचा नारा आपण सगळ्यांनी ऐकला असेल, वाचला असेल. सायमन चले जा. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या लेखणीमध्ये, त्यांच्या रायटिंग अँड स्पीचेस मध्ये लिहितात की सगळ्यात आधी स्वागताला गांधी उपस्थित होता. ज्या सायमन गो बॅकचा नारा या देशात देण्यात आला त्या सायमनचं स्वागत आधी गांधींनी केलं आणि गांधीने त्या सायमनला विचारलं की तुम्ही या देशामध्ये जे आलात ते काय करण्यासाठी आलात आणि काय अधिकार देण्यासाठी आलात. सायमनने गांधींना सांगितलं की आम्ही या देशामध्ये येणाऱ्या इलेक्शन्स मध्ये कुणाकुणाला मतांचा अधिकार द्यायचा त्याची चाचपणी करण्यासाठी आलो. गांधींनी सांगितलं ठीक आहे तुमचं स्वागत आहे, पण आमच्या धर्मात इंटरफेअर करायचं नाही.
आमच्या धर्मामध्ये ढवळाढवळ करायची नाही. सायमन म्हणाला आम्हाला तुमच्या धर्माशी काही घेणं देणं नाही, आम्ही तर लोकांना मतांचा अधिकार देण्यासाठी आलो. गांधीने सांगितलं ठीक आहे, मतांचा अधिकार जर द्यायचा असेल तर 3च वर्गांना मिळाला पाहिजे. पहिला वर्ग जो शिकलेला आहे, जो सुशिक्षित आहे, जो कमीत कमी 8वी पास झाल्याचा पुरावा दाखवू शकतो, अशाच लोकांना मतांचा अधिकार मिळाला पाहिजे. दुसरा वर्ग जो टॅक्स भरतो, टॅक्स पेअर आहे, जो इन्कम टॅक्स भरतो, प्रॉपर्टी टॅक्स भरतो, अशाच लोकांना मतांचा अधिकार दिला पाहिजे. आणि तिसरा वर्ग जे राजे आहेत, महाराजे आहेत, त्यांनाच हा मतांचा अधिकार मिळाला पाहिजे. सायमन म्हणला ठीक आहे, याच लोकांना आम्ही मतांचा अधिकार देऊ. आणि मग ही भेट झाल्यानंतर, गांधी सायमनची ही भेट झाल्यानंतर बाबासाहेबांच्या लक्षात आलं की गांधी हा सायमनला भेटून अशा पद्धतीची मागणी याने केलेली आहे. बाबासाहेब आंबेडकर सायमनला भेटायला गेले आणि सायमनला भेटून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की गांधींच्या मागणीनुसार जर तुम्ही या देशामध्ये मतांचा अधिकार लागू करणार असाल तर आम्हाला कुणालाच मतांचा अधिकार मिळणार नाही, आम्हाला कुणालाच मिळणार नाही. सायमनने विचारलं कसा मिळणार नाही, आम्हाला जरा समजून सांगा. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं या देशामध्ये शिक्षण प्राप्त करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांचा आहे, फक्त ब्राह्मणांना शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. जर फक्त ब्राह्मणांना शिक्षण घेण्याचा अधिकार आहे तर 8वी पास झाल्याचा पुरावा आमच्याकडे कुठून येणार? या देशामध्ये मनूच्या कायद्यानुसार पैसा कमवण्याचा अधिकार, जमीन विकत घेण्याचा अधिकार हा केवळ वैश्य समाजाचा आहे. जर केवळ वैश्यांनाच तो अधिकार आहे तर पैसे कमवण्याचा जर आमच्याकडे अधिकारच नसेल तर इन्कम टॅक्सची पावती आमच्याकडे कुठून येईल? आमच्याकडे प्रॉपर्टी टॅक्स भरल्याची पावती कुठून येईल? आणि या देशामध्ये मनूच्या कायद्यानुसार शस्त्र ठेवण्याचा अधिकार फक्त क्षत्रियांचा आहे. जर आमच्याकडे शस्त्रच नसतील तर आम्ही राजे महाराजे कसे होऊ? त्यामुळे या तिन्ही वर्गामध्ये आमची लोक बसत नाही. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही मतांचा अधिकार या देशात द्याल तर आम्हाला कुणालाही मतांचा अधिकार मिळणार नाही. सायमन म्हणाला मग आम्हाला जर या देशातल्या सगळ्यांना मतांचा अधिकार द्यायचा असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? बाबासाहेबांनी सांगितलं तुम्हाला जर या देशात सर्वांना मतांचा अधिकार द्यायचा आहे तर एक अटीवर तुम्ही या सगळ्यांना मतांचा अधिकार देऊ शकता आणि तो म्हणजे वयाच्या आधारावर तुम्ही मतांचा अधिकार लागू करा. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं हे म्हणणं सायमनने त्यावेळेस कबूल केलं आणि 21 वर्षाच्या प्रत्येक स्त्रीला आणि प्रत्येक पुरुषाला मतांचा अधिकार लागू झाला. आजही हा अधिकार या देशातल्या लोकांना मिळतो. हा केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे या देशातल्या लोकांना मतांचा अधिकार, हा अधिकार सायमनने दिला. सायमन भारतीय आहे का? भारताच्या बाहेरचा आहे. भारतीय कोण आहे? गांधी. हा अधिकार प्राप्त झाल्यानंतर टिळक नावाच्या एका ब्राह्मणाने तिथे एक सभा घेतली आणि सभा घेऊन काय सांगितलं माहित आहे? तेली, तंबोली आणि कुलभटांना संसदेत जाऊन काय नांगर हाकायचं? यांना कशाला हवा मतांचा अधिकार? सायमन मतांचा अधिकार देतोय, गांधी आणि टिळक काय म्हणतोय? यांना कशाला हवा मतांचा अधिकार? यांना नाही दिला पाहिजे. हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय? तुम्हाला म्हणणं असेल याचा आणि धम्माचा काय संबंध? मी तुम्हा लोकांना बॅक ऑफ द माइंड हे ठेवण्यासाठी सांगतोय की परदेशातून आलेली लोक या देशातल्या शूद्र अतिशूद्रांना अधिकार देऊ करतायत, पण देशात असलेली ब्राह्मणी व्यवस्था शूद्र अतिशूद्रांना अधिकार देऊ देत नाही. हा पहिला प्रसंग. पहिला प्रसंग झाल्यानंतर दुसरा प्रसंग बाबासाहेबांच्या जीवनातला. 1923 साली बोले कमिशन नावाच्या या ब्रिटिश कमिटीने ब्रिटिशरांच्या हद्दीतले आणि त्यांच्या पैशावर ज्याची देखरेख केली जाते ते सगळे पाणवठे, तळे, विहिरी सर्वांसाठी खुल्या केल्या. सर्वांसाठी, ब्राह्मणांसाठीही आणि शूद्रासाठीही. हा ठराव पास झाला, कायदा लागू झाला. पण हा कायदा लागू झाल्यानंतरही कोणीही सार्वजनिक तळ्यावर जाऊन पाण्याला हात लावायला तयार नाही. बाबासाहेबांनी बघितलं की माणसासारखी माणसं त्यांना अधिकार असूनही ते अधिकाराचं अंमलबजावणी करत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी महार ॲज अ सत्याग्रह या पुस्तकामध्ये, बाबासाहेबांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये बाबासाहेब म्हणतात की जे अस्पृश्य त्या तळ्याला हात लावायला तयार नाही
विशेष म्हणजे त्याच अस्पृश्यांचे जनावर मात्र बिनधास्त जाऊन त्या तळ्याचं पाणी पित होते. म्हणजे तुमच्यावर जनावर, तुमच्या जनावरांमध्ये ती भीती नव्हती, ती भीती माणसांमध्ये होती. बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं? 1923, 24, 25, 26 आणि 27च्या मार्च महिन्यापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी अशा छोट्या छोट्या बैठका घेतल्या, लोकांमध्ये जागृती निर्माण केली आणि 20 मार्च 1927 ला हजारो लोकांना घेऊन बाबासाहेब आंबेडकर महाडच्या चौदार तळ्यावर पोहोचले. महाडच्या चौदार तळ्यावर पोहोचले. आजही आम्हाला काय सांगितलं जातं? बाबासाहेब आंबेडकरांचं महाडच्या चौदार तळ्याचं आंदोलन हे कशासाठी आहे? कशासाठी आहे? पाण्यासाठी. आणि तेच बाबासाहेब ज्यांनी हे आंदोलन केलं, बाबासाहेब स्वतः म्हणतात माझं आंदोलन पाण्यासाठी नाही. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं आंदोलन पाण्याचं आंदोलन समजतो आणि ज्यांनी हे आंदोलन केलं ते स्वतः म्हणतात माझं आंदोलन पाण्यासाठी नाही. मग नक्की हे आंदोलन कशासाठी आहे? कशासाठी आहे? बाबासाहेब आंबेडकर हे तुम्हाला तिकडे नेऊन पाणी पाजण्यासाठी तिथे घेऊन आले नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्याचं आंदोलन केलं नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी मेलेल्या समाजाला जिवंत करण्याचं आंदोलन केलं. मेलेल्या समाजाला जिवंत केलं आणि तिकडे बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा दिली, जागृतीचा अग्नी कायम तेवत ठेवा. जी जागृती आज तुमच्यात निर्माण झाली आहे की आम्ही पण माणसं आहोत, आम्हालाही अधिकार आहे आणि म्हणून ही जागृती कायम तेवत ठेवा. बोले कमिशन, ब्रिटिश हद्दीतलं बोले कमिशन, देशाच्या बाहेरची लोक आम्हाला पाणी पिण्याचा अधिकार देत आहेत. देशातली लोक हे आंदोलन झाल्यानंतर त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली. सवर्णांनी याचिका दाखल केली आणि 25 डिसेंबर 1927 ला या आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून बाबासाहेब आंबेडकर पुन्हा त्या महाडच्या चौदार तळ्यावर पोहोचले. या महाडच्या चौदार तळ्यावर पोहोचण्याआधी बाबासाहेब ज्या गेस्ट हाऊसला थांबले, त्या गेस्ट हाऊस मध्ये इंग्रज पोलीस ऑफिसरने बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेतली आणि बाबासाहेबांना सांगितलं की बाबासाहेब आम्ही तुमच्या अधिकाराच्या विरोधात नाही, आम्ही तुमच्या आंदोलनाच्या विरोधात नाही, हा अधिकार पण तर आम्हीच तुम्हाला दिला. पण या ठिकाणी या इकडच्या सवर्णांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे की हे जे तळ आहे, महाडचं तळ आहे, ते आमच्या पैशाचं आहे, आमची मालमत्ता आहे, म्हणून तुम्हा लोकांना तिथे येण्यापासून बंदी आणावी. हा जो खटला आहे हा कोर्टात गेलेला आहे आणि म्हणून तुम्हाला मी विनंती करण्यासाठी आलेलो आहोत की तुम्ही तळ्यावर जाऊ नका. तुम्ही जर तळ्यावर गेलात तर आम्हाला तुम्हाला अटक करावी लागेल, तुमच्या सगळ्या लोकांना अटक करावी लागेल. म्हणजे परदेशातली लोक या देशातल्या लोकांना अधिकार देत आहेत. या देशातले सवर्ण याच देशातल्या त्यांच्याच भावंडांना अधिकार देऊ देत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखलं की कशामुळे आम्हाला या पाण्यावर जाण्याची बंदी आहे, कोणत्या ग्रंथामुळे. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चौदार तळ्याला जाण्याऐवजी ज्या ग्रंथानुसार आम्हाला पाणी पिण्याचा अधिकार नाकारण्यात आला त्या ग्रंथाची, मनुस्मृतीची होळी बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी केली. हा दुसरा प्रसंग हा तुम्हाला सिद्ध करण्यासाठी की भारताच्या बाहेरची लोक या देशातल्या शूद्र अतिशूद्रांना अधिकार देऊ इच्छितात, पण या देशातली ब्राह्मणी व्यवस्था याच देशातल्या लोकांना अधिकार देऊ देत नाही. हा दुसरा प्रसंग. तिसरा प्रसंग, काळ अजून पुढे सरकला. 27चं आंदोलन झालं आणि त्यानंतर 1930 ला 2 मार्च 3 मार्च 1930 ला बाबासाहेब, कारण त्यावेळेस आम्ही हिंदू लोकांनी सांगितलं बाबासाहेब मतांचा अधिकार मिळवला, बाबासाहेब पाणी पिण्याचाही अधिकार मिळवला. आता जरा मंदिराचं बघा. आमची लोक हिंदू, बाबासाहेबांना वाटतं ठीक आहे तुम्हाला मंदिरात जायचं ना, चला तुम्हाला मंदिरात घेऊन जातो. 2 मार्च 1930 ला बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो लोकांना एकत्रित केलं. त्याआधी टेम्पल एंट्री बिल पास झालं. टेम्पल एंट्री बिल कायदेशीर तुम्हाला मंदिर प्रवेश हा स्वीकारण्यात आला आणि ठरवून दिल्याप्रमाणे जी वेळ दिली, जो तारीख दिली, त्या तारखेला त्या वेळेला सगळी लोक मंदिराच्या दाराशी आले. बाबासाहेब आंबेडकर नाशिकच्या काळाराम मंदिराच्या प्रवेशद्वारावर आले
आणि जसंही त्या मंदिरात शिरणार तसंही ते आतून भले मोठे दरवाजे बंद करण्यात आले आणि आतून दगडांचा वर्षाव झाला. बाबासाहेब आंबेडकरांना इतरांना मंदिरात येऊ दिलं नाही. तेवढ्यात एक कुत्रा कुठून तरी त्या मंदिराच्या आत गेला. बाबासाहेबांनी सांगितलं, बघा एक कुत्र त्या मंदिरात जाऊ शकतं, पण आम्ही माणसासारखी माणसं मंदिरात जाऊ शकत नाही. माणसासारखी माणसं आम्ही मंदिरात जाऊ शकत नाही. तिथेच बाबासाहेब आंबेडकरांनी सभा घेऊन लोकांना जागृत केलं आणि 1928 पासून बाबासाहेबांची हिंदू धर्म त्याग करण्याची घोषणा कधीची आहे? 1935. माझ्याकडे 1929 चे डॉक्युमेंट आहेत जिथे बाबासाहेब आंबेडकर अशी सभा घेऊन लोकांना हिंदू धर्म त्याग करण्याचं तयारी करतात. 1929 बाबासाहेबांची 1935 ची घोषणा ही पब्लिक घोषणा असेल, पण या घोषणेला तयारी बाबासाहेबांनी 28 पासून तयारी केली आणि लोकांना त्यांची ती मानसिकता तयार केली आणि लोकांना सांगितलं की आम्हाला हिंदू धर्म सोडायचा आहे आणि आम्हाला बुद्धाचा धर्म स्वीकारायचा आहे. काही लोक आज जी स्वतःला जोकर म्हणून घेतात ती लोक आज सांगतात की बाबासाहेबांनी मजबुरीमध्ये धम्म स्वीकारला. अशी आज लोक जी आहेत त्या लोकांना कदाचित 28-29 चे कागदपत्र दिले पाहिजेत. बाबासाहेब आंबेडकरांनी मजबुरीमध्ये नाही, संपूर्ण अभ्यास करून बुद्धाचा धम्म स्वीकारलेला आहे. संपूर्ण अभ्यास करून बाबासाहेब आंबेडकरांनी 1928, 29, 30, 31, 32, 33, 34 आणि 35 अशा लोकांच्या बैठका घेऊन शेवटी 1935 साली घोषणा केली की हिंदू धर्मात जन्म घेणं हे माझ्या हातामध्ये नव्हतं, पण मी हिंदू म्हणून मरणार नाही. ही बाबासाहेबांनी त्यांची घोषणा केली. 28चं हे आंदोलन झाल्यानंतर पुन्हा ब्रिटिशरांनी बोले टेम्पल एंट्री बिल पास केलं, पण याच देशातल्या लोकांनी मंदिरात जाऊ दिलं नाही. हा कधीचा काळ आहे माहित आहे? 1930. अजून 2030 यायला म्हणजे 100 वर्ष पूर्ण व्हायला 8 वर्ष अजून बाकी आहेत. या 100 वर्षाच्या आतच एक चमत्कार झाला. खर तर बौद्ध धर्मात चमत्कार नसतो, पण हा विषय हिंदू धर्माशी आहे म्हणून मी चमत्कार हा शब्द वापरतो. काय चमत्कार झाला माहित आहे? 1930 साली जे दरवाजे मंदिराचे आमच्यासाठी बंद होते, जो देव आमची सावली पण त्याच्या मूर्तीवर सहन करू शकत नव्हता, पाडू देऊ शकत नव्हता, अचानक एक चमत्कार झाला. जसंही बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाची शरण स्वीकारली, बुद्धाच्या शरणात गेले, हे मंदिरात बसलेले देव, मग कोणतेही देव असो, हे मंदिरात बसलेले देव ताडकन उभे राहिले. सगळे उभे राहिले. जो देव आम्हाला मंदिरात घेत नव्हता, जो देव आम्हाला मंदिरात येऊ देत नव्हता, तो देव उभा राहिला आणि तो देव त्याचं मंदिर सोडून तुमच्या घरात घुसायला लागला. आला की नाही? किचन मध्ये, पोट्याखाली, पाकिटामध्ये, गळ्यामध्ये, हातामध्ये. विचार करा, तुमच्या आजी आजोबांना कोणी त्या देवाची सावली पण पडू देत नव्हता, आज तो तुमच्या गळ्यात कसा आला? का आला? कुणी दिला? त्या ब्राह्मणांना वाटलं या देवांचा मालक म्हणजे ब्राह्मण. आणि हे मी नाही म्हणत आहे, आमचे पोलीस बांधव इकडे आहेत, ते म्हणतील तुम्ही हिंदू धर्मावर टीका केली. मी नाही. तुम्हाला अटक करायची असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आजोबांना अटक करावी लागेल. प्रबोधनकार ठाकरे हे म्हणतात मंदिरात देव राहत नाही, मंदिरात ब्राह्मणाचं पोट राहत. मी नाही सांगत आहे, प्रबोधनकार ठाकरे म्हणून गेलेले आहेत. प्रबोधनकार ठाकरेंनी ओळखलं मंदिरात कोण राहतं आणि त्या मालकांना वाटलं, देवांचा मालक, त्या मालकाला वाटलं ही सगळी लोक जर बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून जर बुद्धाच्या शरणात गेली तर आमचं दुकान बंद होईल. दुकान म्हणजे काय? बरोबर आहे, आमची दुकानं बंद पडतील, म्हणून आमचा देवच त्यांना द्यायला सुरुवात करा. म्हणून आमची लोक आता मर्याईच्या जत्रेला जातात. खंडोबान तुमच्या इकडे तो वित्तू का वित्तू बाबा कोण आहे तोही आला आता.
अशा पद्धतीने धम्मामध्ये भेसळ सुरू झाली. मी माझंच तुम्हाला उदाहरण सांगेन. 2015ला मी श्रामणेर झालो. जवळपास 3 महिने मी श्रमण होतो आणि मग अशाच छोट्या छोट्या कार्यक्रमाला, विहारांच्या कार्यक्रमाला मी जायचो. मुंबईमध्ये ज्यावेळेस मी पोहोचलो ते हिरानंदानी, आमच्या इकडे एक मोठं पवई हिरानंदानी उच्चभ्रू लोकांची कॉलनी आहे आणि तिकडे माझी अशीच सभा होती, धम्म मेळावाच होता. तिथे सगळं कार्यक्रम झाला आणि मग तिकडेच एका उपासकाने सांगितले की साहेब मी इथेच हिरानंदानीमध्ये राहतो, आमच्या घरी थोड्या वेळ तुम्ही चहा पाण्याला या. म्हणलं ठीक आहे. मग त्यांच्या घरी आम्ही गेलो. त्यांचं घर म्हणजे जवळपास 15व्या-16व्या माळ्यावर आणि 2-2.5 हजार स्क्वेअर फीटचं घर, राहणारे 2च व्यक्ती. मुलगा कुठे बाहेर असतो माहिती नाही, 2च पती पत्नी. आणि मग त्यांनी मला आत घेतलं. मग आत घेतल्यावर मग सांगितलं ही बुद्धाची मूर्ती थायलंडहून आणली, ही श्रीलंकेहून आणली, ही 2.5 लाखाची, ही 5 लाखाची, हा बाबासाहेबांचा पुतळा. म्हणजे अख्खं घर बुद्धमय. घरामध्ये बुद्ध, उशीवर बुद्ध, पडद्यावर बुद्ध, सगळीकडे बुद्ध, सगळीकडे बुद्ध. आणि मग त्यांनी मला फळाहार आणून दिला, मी ठेवला. मग ते त्यांचे जे मिस्टर होते ते फोनवर बोलता बोलता गॅलरीत गेले आणि बराच वेळ ते गॅलरीतच उभे होते. आणि ज्या त्यांच्या मिसेस होत्या, ज्या आमचं फळाहार देत होत्या, त्याही कुठेतरी आतमध्ये बराच वेळ रिंगाळत होत्या. ते फळं खाल्ल्यानंतर त्याच्या साली अशाच ठेवल्या होत्या. मग मी विचार केला समोरच किचन दिसतंय, ते हे सगळं प्लेट नेऊन आपण ओट्यावर ठेवून देऊया. म्हणून मी ते उचललं आणि ओट्यावर गेलो. तो किचन मध्येही वैभव, अक्षरशः लाखो, म्हणजे 15-20 लाखाचं तर ते नुसतं किचन असेल. ते कसली ट्रॉली असते, ते फ्रीज जो मोठ्या डोरचा. मग ते ठेवून मी जसं मागे वळलो तसं मला फ्रीजच्या मागे काही आग लागताना दिसली. मला वाटलं काय शॉर्ट सर्किट होतंय की काय, लवकर त्या घरच्यांना सांगावं की तुमच्या फ्रीजच्या मागे आग लागते. म्हणून मी त्या फ्रीजच्या मागे ती आग कशाची आहे ती बघायला गेलो तर त्या फ्रीजच्या मागे ठेवला होता देवारा आणि त्या देवाऱ्यात ठेवला होता गणपती आणि त्या गणपतीच्या समोर ठेवला होता दिवा. तो दिवा वळवळत होता. त्या दिव्याची ती आग मला वाटलं शॉर्ट सर्किट होतंय की काय. आणि बाहेर येऊन माझ्या सोफ्यावर तिकडे बसलो आणि विचार करू लागलो की बाहेर बुद्ध, थायलंडचा बुद्ध, श्रीलंकेचा बुद्ध, बाहेर बाबासाहेब, बाहेर शिवाजी महाराज, बाहेर शाहू महाराज, बाहेर सगळ्या महापुरुषांची फोटो आणि आतमध्ये ते ही किचनच्या त्या फ्रीजच्या मागे लपून ठेवलाय गणपती. कुणाला दिसू नये असा, कुणाला दिसू नये असा. मी विचार केला, थोडासा मस्करीमध्ये विचार केला की जो गणपती बाहेरच्या आमच्या महापुरुषांना बघून, बाबासाहेबांना, बुद्धाला बघून घाबरून किचनच्या आतमध्ये फ्रीजच्या मागे लपून बसतो, तो आमची काय रक्षा करणार आहे, तो काय रक्षा करू शकणार आहे. अशी आमची आज ही आचरण सुरू झालेलं. म्हणजे 1930 साली जो देव आमची सावली, आमची कबूल करू शकत नव्हता, आज तो देव आमच्या किचन मध्ये का येतो. विचार करा ना, का येतो, कशाला आमच्या घरामध्ये सोडलंय, का सोडलंय. कारण तुम्ही या बुद्धाच्या शरणात जाऊ नये. तुम्ही जर या बुद्धाच्या शरणात गेलात तर त्यांची दुकानं बंद पडतील. म्हणून त्यांनी त्यांच्या दुकानातला माल तुमच्या घरात पाठवायला सुरू केला, तुमच्या घरात पाठवायला सुरू केला. 1930चा हा प्रसंग झाला आणि मग बाबासाहेब आंबेडकरांना लंडनहून, ब्रिटिश पार्लमेंट कडून आमंत्रण आलं की बाबासाहेब तुम्ही या देशामध्ये खूप मोठ्या वर्गाचं प्रतिनिधित्व करता, येणाऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये तुम्ही या लोकांची बाजू मांडायला या. बाबासाहेब आंबेडकरांना राऊंड टेबल कॉन्फरन्स, गोलमेज परिषदेचं आमंत्रण मिळालं. जसंही बाबासाहेबांना आमंत्रण मिळालं, गांधीला लक्षात आलं, अरे हरिजनांचा नेता तर मी आहे. हरिजनचा अर्थ काय माहितीये तुम्हाला, काय, देव आणि लेकर. हरी म्हणजे देव, हरी म्हणजे विष्णू, विष्णूचे ही लेकर. आणि कोणती लेकर माहिती आहे, अनावरस, इल्लीगल, काय म्हणतो आपण हिंदीमध्ये, नाजायज,
गांधीच्या दृष्टिकोनातून या देशातली शूद्र अतिशूद्र कोण? विष्णूची नाजायज औलादी, हा हरिजनचा ऑफिशियल अर्थ आहे. आज हरिजन या शब्दावर कोर्टाने मनाई आणलेली आहे की हा शब्द तुम्ही लोकांना सांगू शकत नाही. तो शब्द गांधी आमच्यासाठी वापरत होता, आणि गांधी जेव्हा लक्षात आलं की बाबासाहेब आंबेडकरांना यांचा नेता म्हणून आमंत्रण मिळालंय, गांधीने सांगितलं यांना बोलवत असाल तर मी तुमच्या या राऊंड टेबल कॉन्फरन्सवर बहिष्कार टाकतो. तर ब्रिटिश म्हणाले टाकतो तर टाकतो, नको येऊ आम्हाला, आमचं काय जातंय, नको येऊ. आणि मग बिना गांधीच्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला सुरुवात झाली. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी त्या राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये भारताच्या अस्पृश्यांसाठी जे जे शक्य होईल ते सगळं मागण्याचं काम बाबासाहेबांनी तिथून केलं. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिशांना दाखवून दिलं की आम्ही हिंदू नाही आहोत, आम्ही या देशामध्ये अधिकारविहीन लोक आहोत, आणि म्हणून आम्हाला येणाऱ्या संविधानामध्ये ही सगळे अधिकार असले पाहिजे. या सगळ्या बातम्या टाइम्स ऑफ इंडियाच्या माध्यमातून भारतात प्रसिद्ध होत होत्या. गांधी घरात बसून ते वाचत होता, आणि गांधीच्या लक्षात आलं की आपण किती मोठी चूक राऊंड टेबल कॉन्फरन्सला न जाऊन केलेली आहे. आणि मग ही सगळी लोक पहिलं सत्र संपल्यावर भारतात आली, आणि दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली. ब्रिटिशरांनी विचार केला की पहिल्या कॉन्फरन्सला तर गांधी आले नाही. आता समजा तुमची एखादी परिषद असेल आणि मी जर तुमच्या परिषदेवर बहिष्कार टाकला, पुन्हा तुम्ही मला बोलवाल का? नाही. मग ब्रिटिशरांनी विचार केला की पहिल्या कॉन्फरन्सला गांधी आले नाही, आता दुसऱ्या कॉन्फरन्सला बोलवण्यात काही अर्थ नाही, म्हणून गांधीला आमंत्रण पाठवलं नाही. पहिल्या कॉन्फरन्सला आमंत्रण असताना गांधींनी बहिष्कार टाकला, आणि दुसऱ्या कॉन्फरन्सला आमंत्रण नसतानाही गांधी दुसऱ्या कॉन्फरन्सला हजर राहून त्यांनी एकच काम केलं, जे जे अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यांसाठी मागणार आहेत, मागतील, त्याचा विरोध करण्याचं काम गांधींनी केलं. ब्रिटिश परदेशात भारतातल्या लोकांना अधिकार देत आहेत, गांधी भारतातले ते सांगतायत यांना अधिकार नसले पाहिजे. गांधींनी शेवटी बाबासाहेब आंबेडकरांचा तिकडे विजय झाला. कॉम्युनल अवॉर्ड बाबासाहेब आंबेडकरांना जाहीर झाला. गांधींनी तिकडे सांगितलं की अस्पृश्यांना स्वतंत्र भारतात जर अस्पृश्यांना वेगळे अधिकार देत असाल तर मला असलं स्वातंत्र्य नको. हे गांधींचं स्टेटमेंट आहे ऑफिशियल. या देशातल्या अस्पृश्यांना अधिकार मिळू नये म्हणून गांधी स्वतःचा जीव द्यायला तयार होता, जीव, पण तुम्हाला अधिकार द्यायला तयार नव्हता. बाबासाहेबांनी बघितलं की परदेशातली लोक आमच्या बाजूने उभी राहत आहेत, पण देशातली ब्राह्मणी व्यवस्था आम्हाला अधिकार देऊ देत नाही. शेवटी बाबासाहेब आंबेडकरांना पुणे करार करावा लागला, सगळे अधिकार सोडावे लागले, आणि मग या देशाच्या संविधानाची निर्मितीला सुरुवात झाली. बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस या देशाचं संविधान निर्माण केलं आणि या देशाला अर्पण केलं. 26 नोव्हेंबर 1949 ला बाबासाहेबांनी या देशाला संविधान अर्पण केलं आणि सामाजिक न्यायाची लढाई या देशाच्या संविधानात अंकित केली. पण बाबासाहेब आंबेडकरांना या देशाच्या संविधानावर भरोसा नव्हता. देशाच्या संविधानावर भरोसा होता, पण ज्यांच्या हातात चाललाय, बाबासाहेब आंबेडकर हा संविधान देताना म्हणतात की हा संविधान कितीही जरी उत्कृष्ट असला, हा संविधान कितीही चांगला जरी असला, जी लोक याला चालवणार आहेत ती जर व्यवस्थित नसतील, ती जर लायक नसतील, तर संविधान काही उपयोगाचा राहणार नाही, काही उपयोगाचं नसतं. बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलं की संविधान चांगलं आहे, उत्कृष्ट आहे, पण ज्यांच्या हातात आहे ते नालायक आहे, ते कधीही या देशाला संविधानानुसार चालवणार नाही. बाबासाहेबांच्या हे लक्षात आलं. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिलं. 26 जानेवारी 1949 ला हा संविधान लागू झाला आणि या देशाचं संविधान पहिल्यांदा 26 जानेवारी 1950 ला जाळण्यात आलं. या देशात एक संघटन असं होतं ज्यांचं म्हणणं होतं
की या देशाला संविधान नसला पाहिजे, या देशाला संविधान नसला पाहिजे. जर पाकिस्तानची निर्मिती धर्मावर होत आहे तर मग या देशाची निर्मिती ही धर्मावर झाली पाहिजे. आणि जर धर्मावर व्हायची असेल तर धर्म आधारित संविधान म्हणजे मनोचा संविधान या देशामध्ये ऑलरेडी आहे. नवीन संविधान बनवायची गरज काय? या देशाचा हा संविधान, ही संघटना तयार होऊ देत नव्हती. हे संविधान सभेचं सत्र ते उधळून लावत होती. आणि म्हणून या देशामध्ये पहिल्यांदा या संघटनेवर ऑफिशियली बंदी लावण्यात आली. त्या संघटनेचं नाव आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, RSS. ऑफिशियली बॅन RSS वर याच्यासाठी आला कारण ते या देशाचं संविधान तयार करण्यामध्ये अडथळा निर्माण करत होते. म्हणून या संघटनेवर बंदी आली. आज मला सांगा, या देशाचं संविधान ज्या संघटनेच्या पक्षाकडे आहे तो संघटन म्हणजे RSS. जी लोक या देशाच्या संविधानाला निर्माण होण्यापासूनच थांबवत होती, आज त्यांच्या हातात या देशाचं संविधान आहे. सांगा, ते संविधान चालवणार आहेत की संपवणार आहे? संपवणार आहे. आता मूळ मुद्द्याकडे येतो. बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलं 1949 ला. हे संविधान लागू झालं 1950 ला. या संविधानाचं पहिलं पान जरी तुम्ही शांत डोक्याने वाचलं तर तुमच्या लक्षात येईल काय खरंच या देशात संविधान लागू आहे. फॉर एक्झाम्पल, या देशाचं संविधानाचं पहिलं पान प्रिएम्बल सांगतं की या देशाचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही स्वतःला काय देणार आहोत? न्याय, जस्टिस. कोणता न्याय? सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक. मी बाकीचं नाही म्हणत आहे, इक्वॅलिटी, लिबर्टी, फ्रॅटर्निटी याच्यावर नाही जाणार मी. जस्टिस, न्याय, सामाजिक न्याय कधी लागू झालाय? 1950. लागू होऊन 72 इयर्स कंप्लीट झाले. काय आजही आम्हाला सामाजिक न्याय मिळालाय? राजस्थान मध्ये एक लहान मुलगा शाळेमध्ये एका ब्राह्मण शिक्षकाच्या चुकून मडक्याला हात लावतो, त्याला बेदम मारहाण करून त्याला प्राण मुकवावा लागतो. काय आम्हाला आजही सामाजिक न्याय आहे? राजस्थान मध्ये एका युवकाने फक्त मिशी ठेवली, मिशी ठेवली म्हणून तिकडच्या सवर्णाने त्याची हत्या केली. मिशी ठेवण्याचाही सामाजिक अधिकार आजही आम्हाला नाही. एवढंच कशाला? आमचे पोलीस बांधव या ठिकाणी उभे आहेत. गुजरात मध्ये एक IPS ऑफिसर, IPS, त्याचं लग्न ठरलं एका IS मुलीशी. पती IPS, पत्नी IS. या दोघांनी आपसात लग्न करायचं ठरवलं आणि त्या लग्नामध्ये त्यांना घोड्यावरून वरात काढण्यापासून मनाई करण्यात आली. कुणाला? IPS आणि IS माणसाला, व्यक्तींना. त्या IPS ऑफिसरने पोलीस प्रोटेक्शन मध्ये स्वतःची घोड्यावरून वरात काढून घेतली. या देशात आजही एका IPS ऑफिसरला अशा पद्धतीने प्रसंगाला सामोरं जावं लागतं. सांगा, तुमची कुठं गय आहे का? हैराणजी का घडली? तर आम्ही फक्त शिकलो म्हणून, आम्ही 12वी पास झालो, आम्ही चांगलं घर बांधलं म्हणून अख्ख्या गावाने मिळून हत्या केली. अख्ख्या गावाने मिळून. अशा पद्धतीने आजही या देशात सामाजिक न्याय नाही. या देशाचं संविधानच आमची रक्षा करू शकला असता तर बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म तुम्हाला दिला असता का? दिला? 1950 ला संविधान लागू झालंय. 1956 ला बाबासाहेब तुम्हाला बुद्धाची शरण पत्करायला लावतात का? का तुम्हाला बुद्ध देऊन जातात? आणि अशा वेळी तुम्हाला बुद्ध देतात ज्या वेळेस बाबासाहेब आंबेडकरांचा प्रत्येक कार्यकर्ता बाबासाहेबांना विनंती करतोय की बाबासाहेब बुद्धाचा धम्म स्वीकारू नका. 6 महिन्यामध्ये इलेक्शन्स आहेत.
इलेक्शन आहेत. आज जर तुम्ही बुद्ध स्वीकारलात तर 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर हिंदूंची मतं आम्हाला मिळणार नाहीत. म्हणून राजकीय दृष्ट्या आम्हाला हे सोयीस्कर नाही. तुम्ही बुद्धाचा धम्म आता स्वीकारू नका, 1 वर्ष पुढे ढकला. आज आमचे राजनैतिक लोक काय म्हणाले असते माहित आहे? अच्छा, मग आत्ताच 22 प्रतिज्ञा नको बोलूया, कारण हिंदूंची मतं मिळणार नाही. हिंदूंची मतं मिळणार नाही. आज जी लोक 22 प्रतिज्ञांचं समर्थन करतायत, जी लोक धम्म मेळावे घेत आहेत, एकदा 22 प्रतिज्ञा बोलायला सांगा, तेव्हा ते बोलणार नाही. तेव्हा बोलणार नाही. म्हणजे आज जर आमचे राजकीय नेते असते तर त्या राजकीय नेत्यांनी 22 प्रतिज्ञा बुद्धाचं नावही त्यांनी घेतलं नसतं का, तर इलेक्शन्स मध्ये आम्हाला मतं मिळणार नाही. पण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, तुम्हा कुणालाही माझ्या सोबत यायचं नसेल तर नाही आला तरी चालेल, आम्ही दोघं पती आणि पत्नी जाऊन बुद्धाची दीक्षा घेऊ, तुम्ही कोणी नाही आला तरी चालेल. आणि मग 14 ऑक्टोबर 1956 अशोका विजयादशमी दिनी बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माची दीक्षा आधी स्वतः घेतली आणि मग 5 लाख लोकांना बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची दीक्षा दिली. तिसऱ्या दिवशी म्हणजे 17 ऑक्टोबरला चंद्रपूर या ठिकाणी पुन्हा 2 लाख लोकांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली. 15 डिसेंबर 1956 ला मुंबईच्या रेसकोर्स मैदानावर तो कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकरांचा नियोजित झाला. पण त्यापूर्वीच बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं आणि बाबासाहेब संपूर्ण देशभर जो धम्म दीक्षाचा सपाटा लावणार होते तो थांबला. तो आजही थांबून आहे. आज आमची धम्म मेळावे सुरू आहेत, धम्म दीक्षा सुरू नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी 15 ऑक्टोबर 1956 रोजी कंप्लीट भाषण केलेलं आहे की आम्ही बुद्ध का होत आहोत, आम्ही बौद्ध का होत आहोत, आमचा बौद्ध होण्याचा हेतू काय. हे माझ्याकडे पिटिशन चुकून हे सोबत घेऊन आले, मी वाचत होतो. हे पिटिशन आहे सुप्रीम कोर्टात. हे माझं पिटिशन 2020 ला मी टाकलं होतं. हे पिटिशन आता अप्रूव्ड झालंय आणि भारत सरकारला नोटीस इश्यू झाली. नोटीस आजपर्यंत भारत सरकार आम्हाला कोर्टात खेचत होतं. आज मला वाटतं भारतीय बौद्धांच्या इतिहासात पहिला माणूस असेल ज्याने भारत सरकारला कोर्टात खेचलेलं आहे. 1956 ला आम्हाला बौद्धांना बौद्ध म्हणून आरक्षण नव्हतं. म्हणून सगळी मनुवादी व्यवस्था, पत्रकार, सगळे नेते आमच्या लोकांना सांगत होते की बौद्ध होऊ नका, आरक्षण जाईल, आरक्षण मिळणार नाही. केसरीचा एक पत्रकार बाबासाहेब आंबेडकरांना भेटला आणि बाबासाहेबांना म्हणाला की बाबासाहेब, तुम्ही तुमच्या लोकांना चुकीचं मार्गदर्शन करत आहात, चुकीच्या मार्गाने नेत आहात. महार म्हणून त्यांना 500 रुपये मिळतात. कसले? मेलेली गुरढोरं ओढायचे, त्यांचे आतडं साफ करण्याचं, त्यांचं चामडं साफ करण्याचं, त्यांचा शिंगा विकायचं, त्यांचे हाडं विकायचं, असे 500 रुपये महाराणा आहेत. तुम्ही तुमच्या लोकांना बौद्ध करून ते 500 रुपयावर पाणी सोडायला लावता. तुम्ही तुमच्या लोकांना चुकीच्या मार्गाने घेऊन जात आहात. बाबासाहेब काय म्हणाले माहित आहे? बाबासाहेब म्हणाले, हे मिळणारे 500 रुपये आणि त्याच्यावर मी माझ्याकडून 500 रुपये देतो, अजून 500 रुपये, हे असे 1000 रुपये मी तुला देतो. तू हे मेलेली गुरढोरं ओढायचं काम कर आणि तू हे सगळे पैसे तुझ्याकडे ठेव. आमच्या लोकांनी काय करायचं आणि काय नाही करायचं ती आमची लोक बघून घेतील. आमची लोक बघून घेतील. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाच्या भीतीमुळे तुम्हाला जर हिंदूच ठेवलं असतं तर आज राजस्थान मध्ये मरणाऱ्या लोकांमध्ये तुमची संख्या असते, तुमची असते. आज आम्ही बघितली एवढी मोठी डीजे लावून वरात काढून या ठिकाणी आलो, कुणालाही अडवलं. ही अवस्था आज जे युपी मध्ये सुरू आहे, हरियाणाला सुरू आहे,
राजस्थानला सुरू आहे. हे आमच्या सोबत झालं असतं जर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध केलं नसतं तर. बाबासाहेब आंबेडकरांनी खुशाल सांगितलं, लोकांना घाबरून ठेवत होती ही व्यवस्था, लोकांना सांगत होते की तुम्ही बौद्ध होऊ नका, बाबासाहेब तुम्हाला चुकीच्या मार्गाने घेऊन जाताय, तुमचं आरक्षण जाईल. बाबासाहेबांनी सांगितलं तुम्ही खुशाल बौद्ध व्हा, तुम्ही खुशाल बौद्ध व्हा, तुमचे सगळे अधिकार माझ्या पोटाच्या खिशामध्ये सुरक्षित आहे, कुणी घाबरू नका, तुम्ही खुशाल बौद्ध व्हा. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतरच्या पिढीने किमान बाबासाहेबांचा तो किस्सा उघडून तरी बघायचा होता की बाबासाहेबांच्या खिशामध्ये काय आहे. आज आम्हा लोकांना या महाराष्ट्रामध्ये बौद्ध म्हणून आरक्षण आहे, बौद्ध म्हणून आज आमचे सर्टिफिकेट्स आहेत आणि बौद्ध म्हणून त्यांना आरक्षण दिलं जातं. पण तेच आरक्षण केंद्र सरकारला चालत नाही, लागू होत नाही. आणि म्हणून मी ही पिटिशन लागू केली. या 2 वर्षामध्ये या पिटिशन वर जर निर्णय आला आणि मला पूर्ण खात्री आहे आम्ही पूर्ण खात्री आम्ही या पिटिशन मध्ये जिंकू. ज्या दिवशी नाही मला पाणी नव्हतं, या दिवशी हा निर्णय येईल त्यावेळेस या देशात कुणालाही महार मातंग चांबाल ढोर म्हणून आरक्षण घ्यायची गरज राहणार नाही. तो बौद्ध जरी झाला तरी त्याला आरक्षण मिळत राहील. असे कायदे 1990 लाच करून ठेवलेले आहेत. आम्ही नवीन कायद्याची मागणी करत नाही आहोत, फक्त केलेल्या कायद्याचं इम्प्लिमेंटेशन करा. आणि मी या देशातल्या बौद्धांना इतकं सक्षम करू इच्छितो की त्यांना आरक्षणाची गरज लागणार नाही, आरक्षणाची गरज लागणार नाही. या देशातल्या बौद्धांनी आज बघा, आज एवढी मोठी संख्या रस्त्यावर होती, बाहेर आहे, इथे आहे. अशी किती वर्ष कार्यक्रम करणार आहात सांगा, किती वर्ष? दरवर्षी आपण एकत्र येतो, दरवर्षी. तुम्हाला माहितीये 2020 साली आपण सगळे कडक लॉकडाऊन मध्ये होतो. 14 एप्रिल झाली तुमच्याकडे, आमच्याकडे नाही झाली. सगळी लोक ही घरात बंद होती, सगळी लोक बंद होती. जयंती झाली नाही 14 एप्रिलची. 16 एप्रिलला इकॉनॉमिक टाइम्स ऑनलाईन पेपर मी जेव्हा वाचत होतो तेव्हा एका पानावर बाबासाहेबांच्या जयंतीचा उल्लेख आला. इकॉनॉमिक टाइम्सला काय पडलंय बाबासाहेबांच्या जयंतीविषयी? मी तो मजकूर वाचला आणि त्या मजकुरामध्ये काय होतं, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे साजरी न झाल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला 2100 कोटी रुपयांचं नुकसान झालं. 2100 कोटी. याचा अर्थ कळतो तुम्हाला की ज्यावेळेस आम्ही 14 एप्रिल साजरी करतो त्यावेळेस फटाके आणतो, गाणी लावतो, डीजे लावतो, आर्टिस्ट बोलवतो, घराला पेंट करतो, कंदील आणतो, मिठाई बनवतो. हे सगळं करत असताना आपण भारतीय अर्थव्यवस्थेला पैसा देत असतो. एका रात्रीत आपण किती पैसे खर्च करतो बाबासाहेबांसाठी? 2100 कोटी. आणि आता ही 2022 ची मी जयंती बघितली ही मला वाटतं जवळजवळ 5000 कोटीचा खर्च एका रात्रीत झाला. 5000 कोटी. सांगा आता मला, जो समाज बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी एका रात्रीत 5000 कोटी खर्च करतो, त्याला या अटल बिहारी वाजपेयीच्या सभागृहात सभा का घ्यावी लागते? का घ्यावी लागते? कारण आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे आता भक्त बनत चाललेलो आहोत, अनुयायी नाही. आम्हाला बाबासाहेब आंबेडकर अनुयायी बनवू इच्छित होते. अनुयायी म्हणजे काय? जो आपल्या नेत्याच्या पावलावर पाऊल ठेवून अनुकरण करतो त्याला म्हणतात अनुयायी. आणि जो फोटो आणतो, मेणबत्ती लावतो, अगरबत्ती लावतो, डीजे मध्ये नाचतो, तो भक्त. हात जोडून आज आमची सगळी मुलं बाहेर नाचत होती. मला अक्षरशः मनातून वाईट वाटत होत. नाचलं पाहिजे, त्याला मी नकार देणार नाही. 2100 कोटी काय, 21,000 कोटी जरी लागले
तरी आपण ते खर्च केले पाहिजे. पण कुणी या डीजे मध्ये नाचण्याचा अधिकार कुणाला आहे? बाबासाहेबांच्या जयंतीला डीजे लावण्याचा अधिकार, गाणे लावण्याचा अधिकार, बाबासाहेबांची जयंती करण्याचा अधिकार कुणाला आहे? मी माझं तुम्हाला उत्तर देणार नाही. बाबासाहेबांचं काय उत्तर आहे हेच तुम्हाला देऊ इच्छितो. वरळीमध्ये, मुंबईमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली. बाबासाहेबांच्या हयातीत सगळं आयोजन झालं. मुंबईच्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांचा बर्थडे, बाबासाहेबांची जयंती ऑर्गनाईज केली आणि बाबासाहेबांना आमंत्रण द्यायला गेले की बाबासाहेब, तुमचा वाढदिवस आम्ही साजरा करणार आहोत, तुम्ही संध्याकाळी या वेळेला या. बाबासाहेब काय म्हणाले माहिती? असल्या कार्यक्रमाला मी येत नाही, मी येणार नाही. आता कार्यकर्त्यांना त्यांचा भ्रमनिराश झाला. अरे बाबासाहेबच जर आले नाही तर आमचा एवढा सगळा केलेला खर्च, आमचा मान सन्मान सगळा वाया जाईल. मग ते इथून तिथून बाबासाहेबांना गळ घालून त्यांनी कसं बाबासाहेबांना घेऊन आलं. बाबासाहेब आंबेडकरांच्या रायटिंग अँड स्पीचेस मध्ये प्रत्येक भाषण हे जवळपास 25 पानांचं आहे. ते जर आपण बोलायला गेलो तर जवळपास 2-2 तासाचं भाषण होईल. एवढं डीप बाबासाहेबांचे भाषण आहे. आणि त्याच बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांच्या जयंतीचं भाषण अर्ध्या पानाचं आहे, एक पॅरेग्राफ, जस्ट ओनली 1 पॅरेग्राफ. काय बोलले माहितीये बाबासाहेब आपल्या जयंतीच्या भाषणात म्हणतात, माझ्या नावाचा फक्त जय जयकार करण्यापेक्षा माझं उरलेलं राहिलेलं काम पूर्ण करा, माझं उर्वरित कार्य पूर्ण करा. आणि हे काम पूर्ण करण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावा, पण माझं काम पूर्ण करा. हे बाबासाहेबांचे विचार आहेत त्यांच्या जयंतीसाठीचे. सांगा, आज आपण 2100 कोटी रुपये खर्च करतोय, म्हणून मी सांगितलं 2100 नाही, 21,000 जरी लागले तरी खर्च केले पाहिजे. पण कुणी वर्षातून एकदा येते 14 एप्रिल, 1 तारखेला या देशामध्ये या 14 एप्रिलला बाबासाहेबांची जयंती येते. ही 14 एप्रिलची जयंती वर्षातून एक दिवस येते. ती 364 दिवस या एका वर्षात असतात. या 364 दिवसामध्ये एक दिवस बाबासाहेबांची जयंती असते. ती एक दिवसाची जयंती साजरा करण्याचा अधिकार त्याच व्यक्तीला आहे जो उरलेले 363 दिवस बाबासाहेबांच्या विचारांवर चालेल. त्याला बाबासाहेबांची जयंती साजरा करायचा अधिकार आहे. तर 363 दिवस बाबासाहेबांच्या विचारांच्या विरोधात आणि एक दिवस जयंतीला नाचतोय. काय उपयोग आहे अशा जयंतीचा? काय उपयोग आहे? कधी ऐकले गोलवलकरची जयंती? बघितली? टिळकाची जयंती? आता या 2 दिवसात नेहरूची जयंती येईल. कधी बघितली अशी डीजे लावून? त्यांचं एवढं कामही नाही, कार्य नाही, कोण नाचायला येणारही नाही. पण कधी त्यांचे अनुयायी जे आहेत तेही कधी अशा पद्धतीने त्यांनी त्यांची जयंती साजरी केली नाही. गोलवलकरची जयंती या देशात कुणी साजरी केली नाही, पण आज अख्खा देश गोलवलकरच्या ताब्यात आहे. टिळकाची जयंती कुणीच साजरी केली नाही, पण टिळकाच्या लोकांनी हा देश ताब्यात घेतला. या अटल बिहारीची जयंती कुणी केली नाही, आज हा सभागृह त्याने स्वतः तयार केला. आम्ही दरवर्षी बाबासाहेबांची जयंती साजरी करतो. आमची एक शाळा नाही, आमचं एक बालवाडी नाही, आमची बँक नाही. आता 1 एप्रिल येईल. 1 एप्रिलला सगळी लोक 1 एप्रिलला आरबीआयच्या स्थापनेच्या शुभेच्छा देतात की नाही? आरबीआय बाबासाहेबांच्या पुस्तकावर झालं, बाबासाहेबांच्या पुस्तकावर झालं. प्रॉब्लेम ऑफ रुपीवर बाबासाहेबांच्या पुस्तकावर आरबीआयची स्थापना झाली. अरे त्यांनी बाबासाहेबांचं पुस्तक वाचून त्यांची अर्थव्यवस्था उभी केली. तुम्ही काय केलं? बाबासाहेबांच्या पुस्तकांवर ते अभ्यास करतायत. ते अभ्यास करून त्यांची अर्थव्यवस्था, त्यांची शैक्षणिक व्यवस्था, त्यांची धर्मव्यवस्था ते उभी करतायत. आणि आम्ही फक्त फोटोच्या मागे लागतो. आम्ही डीजे मध्ये नाचतोय. कुठेतरी आम्हा लोकांना आता थांबलं पाहिजे. काय खरंच आम्ही अनुयायी आहोत बुद्धाचे, बाबासाहेबांचे? आम्हाला अशा पद्धतीने बाबासाहेबांनी बुद्ध का दिला आम्हाला?
बाबासाहेबांना खात्री होती की या देशाचं संविधान आमची सामाजिक न्यायाची, आर्थिक न्यायाची, राजकीय न्यायाची लढाई लढवू शकत नाही, कारण ज्यांच्या हातात आहे ते कधीही आम्हाला न्याय देणार नाही. आणि म्हणून जाता जाता बाबासाहेब तुम्हाला बुद्ध देऊन गेले. का? जर या देशाचं संविधान तुमची रक्षा करू शकलं नाही तर बुद्धाच्या मागे जा, हा बुद्ध तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, म्हणून बाबासाहेब तुम्हाला बुद्ध देऊन गेले. पण त्या बुद्धाचा आम्ही कधीही त्या पद्धतीने वापर केला नाही. हा वापर कोण करतंय? कोण करतंय माहितीये? आताच मी वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टच्या कॉन्फरन्स मध्ये जाऊन आलो. बंतेजी या ठिकाणी बसलेले आहेत, चिवर मध्ये आहेत. मला माहित होतं की मला ऑक्टोबर महिन्यामध्ये वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टच्या कार्यक्रमाला जायचंय. त्याच्या आधी माझा ऑस्ट्रेलियाचा दौरा होता. जवळपास 15 दिवस ऑस्ट्रेलियाचा माझा संपूर्ण दौरा होता. तो आटपून मला 5 दिवस WFPच्या कॉन्फरन्सला जायचं होतं. आणि त्याच्या आधीही मी WFPच्या कॉन्फरन्स मध्ये गेलो होतो. भारताच्या वतीने कोण जातं माहिती? आम्ही इथे भांडतो, मी अध्यक्ष का तू अध्यक्ष, इथे आमचं भांडण आहे. भारताच्या बाहेर बौद्ध कोण आहेत माहित आहे? तिवारी, त्रिपाठी, शर्मा, हे सगळे मला जपानच्या त्या कॉन्फरन्स मध्ये भारताची लोक कोण, सगळ्यांची मी नावं घेऊन आलो की हे बौद्ध. काही लोक चिवर मध्ये. आता चिवर मध्ये असलेल्या चिवर मधचा हा सन्मान किती आहे या बंतेजींना माहित आहे. या देशात तुम्ही लोक या चिवरचा सन्मान करत नाही. परदेशात अक्षरशः चिवर मध्ये असलेला कोणी व्यक्ती दिसला तर थायलंडचा राजा आधी थांबेल, आधी बौद्ध भिक्खूंना वंदन करेल आणि मग पुढे जाईल. एवढा मोठा मान सन्मान आहे. आता या चिवर मध्ये कोण, कोणी आहे का इंटरनेट कनेक्टेड मोबाईल आहे इकडे? मी एक गुगलवर तुम्हाला एक टाईप करा, अ मॉन्क हु बिकम चीफ मिनिस्टर, सांगा कुणाचा फोटो येतो. गुगलला टाईप करा, अ मॉन्क हु बिकम चीफ मिनिस्टर. ज्या बौद्ध भिक्खूचा विदेशात, पूर्ण बौद्ध देशात एवढा मोठा सन्मान आहे, एवढा मोठा मान सन्मान दिला जातो. आज बौद्ध भिक्खू म्हणून जगामध्ये कोण प्रसिद्ध आहे? आलं का नाव? आलं? अ मॉन्क हु बिकम चीफ मिनिस्टर. कुणाचा फोटो येतो? योगी आदित्यनाथ. मी नाही सांगत आहे, गुगलला आहे. अ मॉन्क हु बिकम चीफ मिनिस्टर, एक बौद्ध बनते जो मुख्यमंत्री झाला. अशा पद्धतीने या जगामध्ये जाऊन जे बौद्ध धर्माचे विरोधक आहेत ते स्वतःला दाखवतात की आम्ही चिवर धारण केलेले लोक जगातून पैसा ओरबडून आणतात. मागच्या 2018च्या वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टच्या कॉन्फरन्सला गेलो. श्रीलंकेचे बौद्ध भिक्खू मला काय म्हणतात माहित आहे? ज्यांना कळलं की मी भारतातून आलोय, इंडियातून आलोय, काय म्हणाले माहित आहे? श्रीलंकेचे असतील, चायनाचे असतील, तिबेटचे असतील, ऑस्ट्रेलियाचे असतील, कोणत्याही देशातले मला काय म्हणतात? Oh, you are from India? This time your country is very lucky. You got a Buddhist prime minister. तुमचा देश खूप भाग्यवान आहे, तुम्हाला एक बौद्ध प्रधानमंत्री मिळाला. मी त्यांना सांगितलं, तुम्हाला कोणी सांगितलं आमचा प्रधानमंत्री बौद्ध आहे? तुम्हाला हे काय तुमचे बौद्ध भिक्खू आले? बौद्ध भिक्खू कोण? शर्मा, तिवारी, त्रिपाठी, सगळे RSS ने बौद्ध भिक्खू चिवर मध्ये तिकडे पाठवले आणि ते तिकडे काय प्रचार करतायत? योगी आदित्यनाथ बौद्ध भिक्खू आहे, नरेंद्र मोदी बौद्ध भिक्खू आहे, नरेंद्र मोदी बौद्ध आहे. अशा पद्धतीचा प्रचार यांनी जगभर चालवला आणि सगळ्या देशातून भरभरून पैसे ते घेऊन चालले. अख्खे पैसे घेऊन चालले. जिथे अख्खा देश डबगाईला आला होता तिथे हे लोक 70,000 करोडचं सेंट्रल विस्टा कसे काय बांधताय? कुठून बांधताय? एक बीजेपीचं हेडक्वार्टर 3,000 करोड रुपयाचं आहे. एक हेडक्वार्टर 3,500 कोटी. विचार करा, जिथे अख्खा देश डबगाईला चाललाय बीजेपी कडे एवढा पैसा कुठून येतो?
हा सगळे बौद्ध देश या देशाला भरभरून पैसा देत आहे. कुणाच्या नावाखाली? बुद्धाच्या नावाखाली. जो मार्ग बाबासाहेबांनी आम्हाला दाखवला त्या मार्गावर आम्ही चालायचं सोडून आम्ही मर्याईच्या मार्गावर, खंडोबाच्या मार्गावर, आणि ते आमच्या मार्गावर चालून त्यांची प्रगती करून घेतात, त्यांची प्रगती करतात. आणि म्हणून 2020 ची WFP झाली नाही, वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट कॉन्फरन्स झाली नाही. 2022 ला नेमकं ऑक्टोबर महिन्यात त्यांनी तारखा जाहीर केल्या आणि मग मी निर्णय घेतला की त्या बौद्ध भिक्खूंना जर उघड पाडायचं असेल, कारण या शिबिरमध्ये असलेल्या माणसाला जर तुम्ही धक्का जरी लावला तर अख्ख्या विदेशात, अख्ख्या बौद्ध देशात तुम्हाला कोणी उभं करणार नाही. आता सांगा, तुम्ही त्या बौद्ध भिक्खूला शिव्या देऊ शकाल का? तिकडे जाऊन सम्राट अशोकाच्या काळामध्ये सम्राट अशोक राजा होते आणि त्यांच्या लक्षात आलं की ही ब्राह्मण, नकली खोटी ब्राह्मण चिवर घालून ही बुद्धाच्या धम्मात घुसली, यांना बाहेर काढलं पाहिजे. म्हणून त्या सम्राट अशोकाने सगळ्या नकली बौद्ध भिक्खूंना रांगेत उभं केलं आणि त्यांचं चिवर उतरवून घेतलं आणि त्यांना देशातून बाहेर हाकललं. सम्राट अशोक राजा होते म्हणून ते करू शकत होते. आम्ही राजा नाही आहोत, आम्ही असा प्रकार करू शकत नाही. आणि म्हणून मी निर्णय घेतला, या बौद्ध भिक्खूंना जर उघड पाडायचं असेल तर मला पण चिवर घेऊनच त्या WFP मध्ये गेलं पाहिजे. चिवर घेऊन अक्षरशः 15 दिवस माझा बुद्धिस्ट प्रोग्राम पण नव्हता, रविदासी समाजाचे प्रोग्राम होते. मी त्या ऑस्ट्रेलियाच्या लोकांना सांगितलं की बघा सर, मला वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टच्या कॉन्फरन्सला जायचंय आणि चिवर मध्ये जायचंय, कारण असं सगळा प्रकार मला तिथे उघड करायचा आहे. त्यामुळे मला भारतातूनच चिवर घेऊन यावं लागणार आहे. काय तुम्हाला चालेल मी चिवर मध्ये असलो तर? रविदासी कम्युनिटी जी बौद्धही झालेली नाही ते म्हणतात, साहेब आम्हाला बिलकुल हरकत नाही, तुम्ही चिवर मध्ये जरी आला तरी आम्ही तुमच्या विचारांसाठी आम्ही तुम्हाला इथे बोलवतोय. तुम्ही काय कपडे परिधान करता त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही, तुम्ही चिवर मध्ये आलात तरी चालेल. पंजाबच्या रविदासी कमिटीने एक चिवर मध्ये असलेल्या बौद्ध भिक्खूला, बौद्ध श्रामणेरला त्यांनी स्वागत केलं आणि तिथून त्यांनी मला WFP ला पाठवलं. आणि सगळ्या देशातल्या मिनिस्ट्रीजना त्या वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट मध्ये प्रधानमंत्र्यापासून, राष्ट्रपतीपासून, व्हाईस प्रेसिडेंट पासून, फायनान्स मिनिस्टर पासून सगळे येतात. एक देशातल्या लोकांना सांगितलं की नरेंद्र मोदी बौद्ध नाही, योगी आदित्यनाथ बौद्ध भिक्खू नाही, आणि हे जे बौद्ध भिक्खू आलेले आहेत हे प्रॉपर बौद्ध भिक्षू नाही, हे ब्राह्मण घुसलेले आहेत. हे सगळं त्या लोकांना सांगितलं. आणि त्या लोकांनी जी लोक मला 2018 मध्ये सांगत होते की युअर प्राईम मिनिस्टर इज अ बुद्धिस्ट प्राईम मिनिस्टर, तुमचा प्रधानमंत्री बौद्ध आहे, ते 2022 मध्ये जाता जाता काय बोलून गेले माहिती? सो दे आर फेक बुद्धिस्ट. नरेंद्र मोदी फेक बुद्धिस्ट आहे, योगी फेक बुद्धिस्ट आहे. ही ओळख त्यांची झाली. मी भारतात आलो नाही आलो, मला श्रीलंकेने, मला तिबेटने आणि कोरिया आणि तायवानने भरभरून कॉन्ट्रॅक्ट भारताच्या बौद्धांसाठी दिले की साहेब घेऊन जा, तुमच्या बौद्धांसाठी काय हवंय, काय मदत हवी ती सगळी घेऊन जा. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले भारताच्या बाहेर जा आणि तिथे जाऊन आपल्या सामाजिक आर्थिक न्यायाची लढाई लढा. आम्ही भारताच्या बाहेर फक्त मूर्त्या आणायला चाललो. मी तुमच्यासाठी मूर्ती घेऊन येणार नाही, मी तुमच्यासाठी थायलंडहून, श्रीलंकेहून मूर्त्या आणणार नाही, पण तुमच्या मुलांसाठी थायलंडहून, श्रीलंकेहून, चायनाहून, कोरियाहून या देशातल्या बौद्धांची अर्थव्यवस्था उभी करण्यासाठी त्यांच्यासाठी बिझनेसेस, नोकऱ्या आणि शिक्षण मात्र घेऊन आलेलो आहे. अनेक कॉन्ट्रॅक्ट आता आमची अग्रीमेंट साइन व्हायला जाणार आहे. इंडिया मला काय म्हणतात माहिती आहे? आज माझी कॉम्पिटिशन कुणासोबत आहे? श्रीलंकेची लोक म्हणतात साहेब आपल्याला लवकर अग्रीमेंट केलं पाहिजे, नरेंद्र मोदी आमच्या मागे लागलाय. आता त्या मोदीला श्रीलंकेची लोक म्हणतात आम्हाला मोदीला द्यायचं नाही, आम्हाला तुम्हाला द्यायचं, आम्हाला तुम्हाला हे सगळे कॉन्ट्रॅक्ट द्यायचे. अशा पद्धतीने आज सगळे देश या देशातल्या बौद्धांच्या पाठीशी उभं करण्याचं काम आम्ही करत आहोत.
आम्ही तर बौद्ध देशांना तुमच्या पाठीशी उभं करायचं काम करतोय, पण तुम्ही कोणत्या रांगेत उभा आहात? तुम्हाला जर बौद्ध म्हणून या देशात ओळख निर्माण करायची असेल तर हे सगळे बौद्ध देश तुमच्या पाठीशी उभे राहतील, पण महार चांभार ढोर म्हणून स्वतःची ओळख निर्माण कराल तर कोणीही तुमच्या मदतीला येणार नाही, कोणी नाही. सांगा, महार म्हणून साधा सरपंच आम्हाला बघायला येत नाही. महार म्हणून या 2 दिवसापूर्वी तिबेटचे 2 मेंबर ऑफ पार्लमेंट्स तिबेटहून, त्यांच्या देशातून हे मला भेटायला आमच्या ऑफिसला आले की तिबेट आणि भारतातले बौद्ध आम्ही कसं एकमेकांसोबत काम करू शकू. महार म्हणून सरपंच पण आमची भेट घेत नाही, पण बौद्ध म्हणून आज अनेक देशाचे मेंबर ऑफ पार्लमेंट हे आम्हाला भेटायला येत आहे. फायनान्स मिनिस्टर आम्हाला भेटायला येतात. एवढी मोठी ताकद आहे. बाबासाहेब आंबेडकर ही ताकद आमच्या पाठीशी उभे करून गेलेले आहेत, पण आम्ही ही ताकद समजायला मागत नाही. आज ही परिषद आहे, कॉन्फरन्स आहे, इथून ठराव झाले पाहिजे, रिझोल्युशन झाले पाहिजे. पहिला ठराव तुम्ही सगळ्यांनी सहमतीने तो ठराव मंजूर केला पाहिजे. पहिला ठराव, यापुढे आम्ही आमची ओळख महार मातंग चांभार ढोर म्हणून करणार नाही, दलित म्हणून करणार नाही, नवबौद्ध म्हणून करणार नाही. बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध धम्माची दीक्षा दिली आणि जो बुद्ध धम्माची दीक्षा घेतो त्याला ऑफिशियली बौद्ध बोलतात, आणि म्हणून यापुढे आम्ही स्वतःला केवळ आणि केवळ बौद्ध म्हणून घेऊ. हा ठराव मंजूर करता. पहिला ठराव, आम्ही बौद्ध आहोत आणि आमची ओळख ही बौद्ध म्हणूनच झाली पाहिजे. बौद्ध महार नाही, बौद्ध चांभार नाही, बौद्ध ढोर नाही. हा पहिला ठराव आम्हाला इथे मंजूर करावा लागेल. जनगणना असो काही असो, तुमचे येणारा आरक्षणाची लढाई ही मी बौद्ध म्हणून तुमची लढाई लढतोय. येणाऱ्या काळामध्ये बौद्ध म्हणूनच या देशात संपूर्ण देशात ते आरक्षण मिळेल अशा पद्धतीचं काम करतो. दुसरं आम्हाला आमचं अर्थकारण, अर्थव्यवस्था आम्हाला उभी करावी लागेल. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कायदे, या कायद्यांचा वापर आज बाबासाहेब आंबेडकरांचे विरोधक करतात. विरोधक. बाबासाहेब आंबेडकरांना माहित होतं की आमच्याकडे पैसे नाही, उद्योग व्यवसाय आमच्याकडनं शक्य होणार नाही, कारण आज एखादा उद्योग करावा म्हटला तर 100 कोटी लागतात, 500 कोटी, 1000 कोटी, एवढे पैसे कुठून आणणार आहोत. आणि म्हणून आम्ही बौद्धांच्या अर्थव्यवस्थेवर काम करत आहोत. बौद्धांच्या अर्थव्यवस्थेवर आज या मंचकावरनं, या सभागृहातून बाहेर पडत असताना प्रत्येकाने एक विजन, एक दूरदृष्टी घेऊन आपण गेलो पाहिजे. हे विरंगुळीचे कार्यक्रम नाही. इथेही पाठीचा कणा दुखेपर्यंत तुम्ही बसला, काहीतरी घेण्यासाठी बसलेला आहात. मी एवढा लांबून इथे आलोय, एवढा 2 तास उपाशी पोटी मी तुमच्या समोर सांगतोय, हे मला तुमची मतं पाहिजे म्हणून नाही, तुमच्या मतांसाठी मी इथे आलेलो नाही. आज या घडीला वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट 128 देशांचा मी आज स्टँडिंग कमिटी सेक्रेटरी सचिव पदावर आहे. काही लोक मला म्हणतात तुम्ही आमदार व्हा, खासदार व्हा. आमदार खासदार तुमच्या एका कॉन्स्टिट्युन्सी पुरता, आमदार तुमच्या महाराष्ट्रापुरता, खासदार तुमच्या देशापुरता. आज मी 128 देशांपर्यंत गेलेलो आहे. मला 128 देशांपासून फक्त भारतात बंद करून तुम्ही माझं डिमोशन करा. आणि म्हणून मी तुमच्या मतांसाठी फिरत नाहीये की येणाऱ्या इलेक्शन्स मध्ये आमचे कॅन्डिडेट उभे राहणार आहेत, त्यांना मतं द्या. आणि आमच्या मंचकावरनं ज्या कोणत्या पार्ट्यांचे लोक येत असतील त्यांच्याही पार्ट्याला मतं देऊ नका, देऊ नका. आता काहींना वाटेल अरे एवढी गर्दी आली आहे, चला आपलं पोळी भाजून घेऊ. म्हणून मला माहिती नाही कोण कोण आयोजक आहे. आम्ही फक्त बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या लोकांना ओळखतो आणि कोणत्याही पार्टीचं समर्थन आम्ही करत नाही, कोणत्याही पार्टीचं नाही. मी तर नेहमी लोकांना सांगत असतो, तुमचे हे जे राजकारणाचे झेंडे आहेत हे फक्त तुमच्या राज्यापुरते आहे. जास्तीत जास्त 2-4 राज्यांपुरते असतील. काँग्रेसचा झेंडा, बीजेपीचा झेंडा, राष्ट्रवादीचा झेंडा, मनसेचा झेंडा, शिवसेनेचे 2-4 झेंडे झालेत, ते झेंडे हे तुमच्या राज्यापुरते आहेत.
बाहेर पण हे झेंडे नाहीत, काही राज्यांच्या बाहेर झेंडे नाहीत. हे 2-4 राज्यांपुरते मर्यादित असलेले झेंडे आपल्या खांद्यावर घेण्यापेक्षा हा जो धम्मध्वज आहे 128 देशांवर फडकतो, तो ध्वज आपल्या खांद्यावर घ्या, तो ध्वज घ्या, म्हणजे तुमची प्रगती होईल. आणि म्हणून आज आम्ही राजकीय मुवमेंट चालवत नाही आहोत. काही लोक म्हणतात सर आमदार व्हा, खासदार व्हा. आज तो अख्ख्या जगात जातो. मी एक प्रसंग सांगतो. मला वाटतं युनायटेड नेशन्सच्या एक कॉन्फरन्सला मी होतो. त्या ठिकाणी मधल्या सुट्टीमध्ये, जेवणाच्या सुट्टीमध्ये सगळे आम्ही एकमेकांना भेटतो. अख्ख्या जवळपास 100-150 देशांची लोक असतात, एकमेकांना भेटतो. चायनाची लोक आमच्या जवळ आली आणि त्यांनी माझ्या गळ्यातलं आय कार्ड बघितलं, इंडिया. माझ्या जवळ आले, विचारलं विच कंट्री? तुम्ही सांगितलं इंडिया. काय म्हणतात माहिती? ओ आंबेडकर्स इंडिया. आजही जगामध्ये भारताची ओळख आंबेडकर्स इंडिया म्हणून होते, बाबासाहेब आंबेडकरांचा भारत म्हणून होते. विचार करा, जे आंबेडकर नाव माझ्या मागे लागलेलं आहे, माझ्या मागे उभा आहे, हे नाव राष्ट्रपती पदापेक्षा खूप पटीने उभं आहे, मोठं आहे, खूप पटीने मोठं आहे. आणि म्हणून या छोट्या मोठ्या पदांसाठी आम्ही काम करत नाही आहोत. आम्हा लोकांना आमची स्वतःची अर्थव्यवस्था उभी करायची आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सहकार कायदा तयार केला. सहकार कायदा तुम्हाला माहिती आहे, सहकार कायद्याचा सगळ्यात मोठा लाभ या देशात कुणी घेतलाय? नाव शरद पवार. सहकार चळवळ, सहकार मुवमेंट, कोऑपरेटिव्ह मुवमेंट चा सगळ्यात मोठा बेनिफिशरी या देशात कोणी आहे? ते शरद पवार. साखर कारखाने, सूतगिरण्या, जिल्हा मध्यवर्ती बँका. हा सहकार कायदा बाबासाहेबांनी का केला माहिती? बाबासाहेबांनी याच्यासाठी केला की आमची लोक गरीब आहेत, त्यांच्याकडे एवढा पैसा नाही, म्हणून एकमेकांच्या सहकार्याने हे उद्योग व्यवसाय उभे करतील आणि स्वतःची व्यवस्था उभी करतील. आम्ही लोक आजपर्यंत सहकार चळवळीत गेलेलो नाही, आजपर्यंत आमची सहकार चळवळ नाही. आणि म्हणून आम्ही या बौद्ध मुवमेंट मध्ये ही सहकार चळवळ ही उभी करत आहोत. ही एवढी मोठी ताकद आमची आहे. दरवर्षी एकत्रित येते, पण वाया जाते, वाया जात. मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट देऊन जातोय. तुम्हाला जर ते कबूल करायचंय तर त्याच्यावर काम करा, नसेल करायचंय तर असंच रोज येऊन बसत जा, असेच धम्म परिषदा घेत जा, काही फरक होणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथावर आरबीआयची निर्मिती झाली आणि आरबीआय ही वेगवेगळ्या बँकेचं नियंत्रण करते. आणि या सहकार कायद्यावर अजून तुम्ही एक गुगल करा. या सहकार कायद्याचा वापर करून या देशातल्या 3.5% लोकांनी 3.5% लोकांनी त्यांची एक बँक तयार केली आणि बँकेचं नाव, आजही त्या बँकेचं नाव आहे सारस्वत बँक. सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक ऐकता ना? सारस्वत बँक. सारस्वत कोण असतात? मुसलमान असतात, ख्रिश्चन असतात, बौद्ध असतात, जैन असतात, पारसी असतात. कोण असतात? सारस्वत ब्राह्मण. ब्राह्मणांची देशात लोकसंख्या 3.5%, त्यातही यांच्यातले सारस्वत म्हणजे 1%. 1% ब्राह्मण एकत्रित आले आणि त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या या कायद्यावर स्वतःची बँक उभी केली. आज ती बँक 58 देशात आहे, 58 कंट्रीज. कधी घेतात बाबासाहेबांचं नाव? कायदा बाबासाहेबांचा वापरताय. बाबासाहेबांनी तुमच्यासाठी तयार केलेला कायदा ते स्वतःसाठी वापरतात आणि आज देशात त्यांची स्वतःची अर्थव्यवस्था आहे. आमचे अकाउंट बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, ICICI, SBFC, ऍक्सिस या बँकेत आमचे पैसे आहेत. कधी खोटं या बँकेकडे जा आणि सांगा माझ्या मुलाला एज्युकेशन लोन हवं, एज्युकेशन लोन हवं. ते बँक तुम्हाला एवढ्या अटी देतील की तुम्ही ते पूर्ण करू शकणार नाही. अख्खा पैसा तुम्ही तुमचा जीवनाचा त्या बँकेला दिला, पण ती बँक एवढंसं एज्युकेशन लोन तुम्हाला देणार नाही. तुम्हाला माहिती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया
या स्टेट बँक ऑफ इंडियाने 72,000 करोड 72,000 करोड अडाणीचे कर्जाचे माफ केले. पैसे कुणाचे? आमचे. आमच्या पैशावर यांना कर्ज दिले जातात आणि ते कर्ज वसूलही करत नाही. नरेंद्र मोदीच्या म्हणण्यानुसार ते माफ केले जातात. पैसे आमचे, व्यवसाय त्यांचा. आम्हाला कोणी रोखलं होतं का? ब्राह्मणांनी रोखलं आम्हाला? सारस्वत ब्राह्मणांनी सांगितलं का नाही या कायद्याचा वापर फक्त आम्हीच करू, तुम्ही करायचा नाही? त्यांनी आम्हाला रोखलं नाही. शरद पवारांनी रोखलं नाही. त्यांनी त्यांचा फायदा करून घेतला आणि आम्हाला पुतळ्यांसाठी, नावासाठी, स्टेशनसाठी, कॉलेजसाठी भांडत ठेवलं. आम्हाला त्याच्यासाठी भांडत ठेवलं आणि त्यांनी सगळ्या कायद्याचा वापर करून घेतला. आणि म्हणून या सहकार चळवळीचा आता आम्ही वापर करायला सुरुवात केलेली आहे. मी तुम्हाला गोंदिया जिल्हा आहे ना, गोंदिया जिल्हा, आम्ही पण या बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपीवर जर आरबीआय बनू शकते, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बनू शकते, मग बाबासाहेब आंबेडकरांच्या या प्रॉब्लेम ऑफ रुपीवर काम करून बुद्धिस्ट बँक ऑफ इंडिया का बनू शकत नाही? त्याच्यावर आम्ही काम करत आहोत. त्याच्यावर काम करत आहोत. सांगा, दुसरा ठराव मी घेतो. किती लोकांना इथे वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांची बुद्धिस्ट बँक ऑफ इंडिया झाली पाहिजे? झाली पाहिजे? झाली जर पाहिजे हे वाटत असेल तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातून याचं कामाला सुरुवात करावी लागेल. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्हायचं असेल तर तुमच्या जिल्ह्याची जिल्हा मध्यवर्ती बँक लागते. ती नियंत्रण कुणावर ठेवणार? तुमच्या बँक्स असतील तरच ते नियंत्रण आरबीआय ला महत्व आहे. तुमच्या खाली बँकच नसतील तर आरबीआय कुणावर नियंत्रण ठेवणार? आणि म्हणून तुमच्या जिल्ह्याची एक बँक या ठिकाणी तुम्हाला तयार करण्याचं मी टार्गेट देऊन जातो. रजिस्ट्रार, तुमच्या इकडे रजिस्ट्रार असेल ना कोऑपरेटिव्ह सोसायटीचा रजिस्ट्रार, त्या रजिस्ट्रारला 1 कोटी रुपये द्यायचे. आता कुणाच्या हात वर येणार नाही, माझाही येणार नाही, माझ्याकडे नाहीच आहे. म्हणून तर बाबासाहेबांनी सरकार कायदा केला. नाही आहेत आमच्याकडे 1 कोटी रुपये, कुठून देणार? मग काय आम्ही बँकच तयार करायची नाही का? मग काय आम्ही उद्योग व्यवसायच करायचे नाहीत का? म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं ठीक आहे, आम्ही सहकारातून करू, कॉपरेशनने करू. तुम्हाला 1 कोटी द्यायचे ना, 1 कोटी आम्ही 4,000 लोक 2,500 रुपये मिळून आम्ही 1 कोटी रुपये देऊ. सांगा 2,500 रुपये द्यायला कोण कोण तयार आहे? याचा फायदा काय माहित आहे? प्रत्येकाने 2,500 रुपये शेअर घ्यायचे, डोनेशन नाही द्यायचे. काय म्हणतील, राजरत्नला डोनेशन द्यायचं? डोनेशन नाही. मी तुमचा पैसा घेण्यासाठी इथे आलेलो नाही. आम्हाला बाबासाहेबांनी खूप दिलेला आहे. बाबासाहेबांनी, माझे वडील सांगायचे की एवढा मोठा बंगला बांधून दिला आम्हाला की कित्येक वर्ष तर त्यांनी रूम पण उघडून बघितल्या नव्हत्या. एवढा मोठा बंगला. तो बंगला आता तोडून आमची भले मोठी 50 माळ्याचं टावर तिकडे आहे. 50 माळ्याचं टावर दोघांचंही, यशवंतरावांचं, मुकुंदरावांचं, दोघांचं. राजगृह वेगळं. राजगृह बाबासाहेबांनी त्यांच्या लायब्ररीसाठी ठेवलेलं. आज एवढी संपत्ती आमच्याकडे आहे. बाबासाहेबांच्या सगळ्या कामाचं चीज आम्हीच खातो. वी आर द बेनिफिशरीज. आम्ही काही केलंय का? सगळं बाबासाहेबांनी केलंय ते आम्ही खातोय, नुसतं खातोय. त्या पेटीत टाकायचं काम नाही करत आहोत. आणि म्हणून ही पहिली बँक आम्हाला तयार करायची आहे. ही बँक नुसतं तुमच्या जिल्ह्यापुरती मर्यादित नाही. जी गोष्ट मी आज तुम्हाला सांगितली, काल परवा आपण कुठे होतो, कोणता जिल्हा होता? वाशिम. वाशिम जिल्ह्यात सांगितलं, ठाणे जिल्ह्यात सांगितलं, पुणे जिल्ह्यात काम सुरू आहे. या 3 वर्षात ही बँक ही राज्यभर पसरलेली असेल एवढी मोठी बँक आम्ही तयार करत आहोत. आणि या बँकेचे शेअर होल्डर तुम्हाला व्हायचे. शेअर होल्डर 2500 रुपये प्रत्येकाने दिल्यानंतर तुमचे 2500 रुपये तुमच्याच नावासमोर राहतील आणि एकदा दिलेले 2500 रुपये दर वर्षात तुम्हाला 25,000चा फायदा करून जाईल.
त्या 1% ब्राह्मणांनी त्या काळात त्यांचा निधी शेअर म्हणून त्या बँकेच्या स्थापनेला लावले. आज ती बँक 58 देशात आहे. 58 देशात एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेला लाजवेल एवढे मोठा उलाढाल त्यांचा आहे. जर ते करू शकतात तर आपण का करू नये? 4000 shareholder multiplied by 2500 is equal to 1 CR, 1 करोड झाले की नाही तुमचे 1 करोड. म्हणून नुसतं गर्दी करायचं काम करू नका. नुसतं गर्दी संख्या दाखवायचं काम करू नका. त्याच्यावर काहीतरी भरीव आमचं उभं राहिलं पाहिजे. आमची व्यवस्था उभ्या राहायला पाहिजे. आमच्या व्यवस्था उभ्या राहायला पाहिजे. आणि हे 1 कोटी दिल्यानंतर काय होणार? बाबासाहेबांनी काय कायदा करून ठेवला माहिती? जसंही सहकार क्षेत्राचं तुम्हाला मान्यता मिळेल, महाराष्ट्र सरकारला आणि तुमच्या ठाणे जिल्ह्यात तुमच्या जिल्ह्याला 100 कोटी रुपये तुमच्या बँकेला द्यावे लागतील. हा नियम आहे. याच्याने काय होईल? 1 कोटी रुपये आम्ही आमचे 2500 रुपये उभे केल्यानंतर आम्हाला 100 कोटी आमच्या बँकेत ठेवी म्हणून सरकारला ठेवावे लागतील. आणि त्या आम्ही आमचे उद्योजक आणि आम्ही आमचे शैक्षणिक व्यवस्था आम्ही उभी करू. पैसा आहे आमच्याकडे. कुणाकडे 1 रुपया मागायची गरज नाही. प्रॉपर प्लॅनिंगने जर काम कराल तर तुमच्याकडे सगळं आहे. बाबासाहेबांकडे काही नव्हतं. बाबासाहेबांकडे पैसे नव्हते, पण बाबासाहेबांकडे विजन होतं. विजन. आमच्याकडे पैसे आहेत पण आमच्याकडे विजन नाही, दूरदृष्टी नाही. आणि म्हणून ही बँक तुम्हाला जर तयार करायची असेल तर 4000 शेअर होल्डरचे फॉर्म मी तुम्हाला पाठवून देतो. आणि कोणत्याही असं वाटत असेल की नाही कोणातरी चुकीच्या हातात चेक चाललेला आहे म्हणून द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या नावाने चेक द्या. तुम्हाला ज्या दिवशी वाटेल की राजरत्न आंबेडकर आम्हाला फसवून गेला, आमचा चेक आम्हाला परत द्या, तो चेक तुम्हाला विथ इंटरेस्ट परत केला जाईल. आम्हाला तुमचे पैसे नको. आम्हाला या देशात बौद्धांची स्वतंत्र अर्थव्यवस्था उभी करायची आहे. हा कॉन्सेप्ट मी गेल्या वर्षभरापासून सगळ्या राज्यात लोकांना सांगितलेला आहे. जम्मू मध्ये आमची बँक तयार होते आहे, गुजरात मध्ये आमची बँक तयार होते आहे. आणि एवढंच नाही, हीच ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होतो, त्या सगळ्यांना सांगितलं. ते म्हणाले सर, ज्या दिवशी या बँकेची निर्मिती होईल त्या दिवशी ऑस्ट्रेलियातली सगळी लोक त्यांच्या बँकेत पैसे ठेवण्याऐवजी भारतातल्या बौद्धांच्या बँकेत पैसे ठेवतील. एवढंच नाही, आता जे काही व्यवसाय आम्ही आणतोय, कॉन्ट्रॅक्ट आणतोय परदेशातून, त्या सगळ्या कॉन्ट्रॅक्ट हा आमच्या बँकेमध्ये आम्ही पैसा ठेवू. राजकीय लोक काय नारा देतात? वोट हमारा, राज तुम्हारा नहीं चलेगा. हेच आहे ना. वोट आमचं आहे आणि त्याच्यावर तुम्ही राज्य करता, हे नाही चालणार. जसे हे राजकीय नारे आहेत तसे आम्हालाही एक नारा आता द्यावा लागेल. वोट हमारा, राज तुम्हारा नहीं चलेगा, वैसे ही नोट हमारा और बैंक तुम्हारा नहीं चलेगा. अगर नोट हमारा है तो बैंक भी हमारी होगी. ही तर झाली अर्थव्यवस्था. ही अर्थव्यवस्था. शैक्षणिक व्यवस्था. तुमच्याच नागपूर जवळ कामठी रोडला 60 एकर जमीन आम्हाला प्राप्त झालेली आहे. 60 एकर जमीन. या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही त्या जमिनीवर फक्त भारताचंच नव्हे तर जगातलं सर्वात मोठं बुद्धिस्ट युनिव्हर्सिटी आम्ही या ठिकाणी निर्माण करत आहोत. येणाऱ्या 5 ते 10 वर्षामध्ये आमची युनिव्हर्सिटी तयार होईल, जी आज आमची मुलं वेगवेगळ्या शाळेमध्ये जाऊन, आज आमची मुलं वेगळ्या शाळेत जाऊन काय शिकवलं जातं माहिती त्यांना? हे बरं झालं, ऑनलाईन शिक्षणामुळे आम्हाला कळलं की आमची मुलं काय शिकतात. माझी मुलगी 7वीत आहे, 3री 4थी तर घरातच झाली. हे जेव्हा ऑनलाईन शिक्षण सुरू व्हायचं, लेक्चरला सुरू पण नाही झाली की आधी सगळ्यांना उभं राहायला सांगायचे आणि हात पुढे करून गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा. तेव्हा कळलं आमची मुलं भारत शाळेत जाऊन अर्धे हिंदू म्हणून भारत घरी येतात. हिंदू म्हणून घरी येतात. जन्माष्टमी आली की मुलींना राधा बनवा, मुलांना कृष्ण बनवा, आहे की नाही? नवरात्र आली की मुलींना ते कसले त्यांचे गणवेश असतील ते घालून या. म्हणजे आमचे बौद्धांचे मुलं, त्यांच्यावर संस्कार कसले केले जातात शाळेत? ब्राह्मणी धर्माचे.
आणि म्हणून आम्ही या देशात अशी शिक्षण व्यवस्था उभी करत आहोत की आमच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये एखादा ब्राह्मणाचा मुलगा जरी आला तरी बुद्धम शरणम गच्छामी केल्याशिवाय लेक्चरला सुरुवात होणार नाही. अशा पद्धतीची शिक्षण व्यवस्था ही सगळं आम्हा लोकांना करायचं. कोणी बाहेरचा माणूस येऊन करून जाणार नाही. बाहेरून लोक तुम्हाला मूर्त्या घेऊन येतील, त्याला सांगा मूर्ती नको आणू, आमच्यासाठी बिझनेस घेऊन ये, आमच्यासाठी शिक्षण घेऊन ये, आमच्यासाठी युनिव्हर्सिटी घेऊन ये. आम्हा लोकांना बौद्ध झालं पाहिजे. आम्ही बौद्ध आहोत, मूर्ती पूजक नाही आहोत, भक्त नाही आहोत. आम्हाला अनुयायी झालं पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीने आम्हाला आचरण केलं पाहिजे. अनेक प्रकल्पावर आम्ही काम करत आहोत, उद्योजक तयार करत आहोत. या 26 नोव्हेंबरला नागपूरला जर डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक भवनामध्ये कोणी जाऊ शकलं, जी लोक उद्योजक आहेत ते तिकडे जा. अनेक इन्व्हेस्टर्स आणि बँकर्सची मीटिंग आम्ही तिथे घेतलेली आहे. आमच्या अनेक प्रोजेक्ट्सवर ते अप्रुव्हल तिथे करतील, त्यांनाही आम्ही प्रोत्साहन देत आहोत. येणाऱ्या, आज मी 35 वर्षाचा आहे, 35-38 वर्ष आहे. सामाजिक अजूनही एक 25 वर्षाचं आयुष्य माझ्याकडे आहे सामाजिक. या सामाजिक आयुष्यातून रिटायर्ड होण्यापूर्वी मी या बौद्ध समाजाला इतकं ताकदवर करून जाणार आहे की या देशामध्ये जो कोणी या देशामध्ये प्रधानमंत्र्याच्या पदासाठी, जो कोणी प्रधानमंत्री पदासाठी दावेदार असेल तो बौद्ध भिक्खूंच्या, बौद्ध लोकांच्या पाया पडल्याशिवाय तो मतांना सामोरं जाणार नाही. आता ज्या ठिकाणाहून आपण येत होतो आजूबाजूला सिंधी वस्ती आहे की नाही? सिंधी कोण आहेत सांगा? ही लोक कोण आहेत? अनेक देशातून स्थलांतरित करून ते या देशात आले. कुठे राहिली माहितीये? कॅम्पमध्ये राहिली. 100 वर्षही त्यांना या देशात झाली नसतील. 100 वर्षही झाली नसतील. युद्धात पराभव होऊन ते भारतात शरणासाठी आले आणि या 100 वर्षाच्या आत त्यांनी भारताची अर्थव्यवस्था हातात घेतली की नाही? अरे शिकलं पाहिजे त्या सिंधी समाजाकडनं. या देशाचे हित नाही, या देशात येऊन त्यांनी या देशाची अर्थव्यवस्था, राजकीय व्यवस्था, LK अडवाणी कोण? अर्थव्यवस्था हातात घेतली, राजकीय व्यवस्था हातात घेतली. आणि तुम्ही या देशाचे नाग वंशाचे लोक ज्यांनी या देशामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार अफगाणिस्तान पर्यंत जाऊन केला, त्या लोकांची आज अवस्था काय आहे? अर्थव्यवस्था हातात नाही, राजकीय व्यवस्था हातात नाही, सामाजिक व्यवस्था हातात नाही. आहे कधी बघितलं सिंधी समाजाला डीजे वर नाचताना? तुमच्या जवळच आहे, त्यांच्याकडनं शिका. कशा पद्धतीने त्यांनी त्यांची अर्थव्यवस्था हातात घेतली, राजकीय व्यवस्था हातात घेतली. आणि म्हणून अशा पद्धतीने आम्हाला आचरण करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचं आचरण करणं गरजेचं आहे जेणेकरून आम्ही बौद्धांच्या स्वतंत्र व्यवस्था तयार करू. एक वेळ या देशावर अशी आली पाहिजे की बौद्धांना कुणाच्याही दारात जायची गरज लागणार नाही. कुणाच्याही दारात जायची गरज लागणार नाही. शिक्षण बौद्धांचंच असेल, आरोग्य बौद्धांचंच असेल, आमच्या नोकऱ्या, आमचे एंटरप्रिनरशिप, आमचे व्यवसाय हे बौद्धांच्याच ताब्यात असतील, बँकिंग व्यवस्था बौद्धांचीच असेल. बाबासाहेब आंबेडकरांनी आणलेला कॉम्युनल अवॉर्ड जो गांधीने हिसकावून लावला, गांधीने हिसकावून घेतला, आम्हा सगळ्यांना बाबासाहेबांच्या त्या कॉम्युनल अवॉर्डला जिवंत करणं गरजेचं आहे. तो कॉम्युनल अवॉर्ड जिवंत करण्याचं काम मी करतोय. बौद्धांची स्वतंत्र व्यवस्था या देशात निर्माण करण्याचं काम करतोय. आपण सगळे या आमच्या स्वतंत्र व्यवस्थेच्या निर्मितीसाठी सगळ्यांनी सामील व्हावं. मला वाटतं ही पहिली अशी धम्म परिषद असेल जिथे तुम्हाला गाणी, जिथे तुम्हाला एंटरटेनमेंट मिळालं नसेल. मी त्यासाठी क्षमा मागतो की मी यासाठी फिरत नाहीये, मी यासाठी काम करत नाही. तुम्ही एवढी मोठी ताकद या देशामध्ये आहे, एवढी मोठी ती ताकद आपली वाया जाते. कोणातरी दुसऱ्याच्या राजकारणाला वाढवण्यासाठी आमची ताकद तिथे वापरली जाते. म्हणून आमची ताकद एकत्रित करा आणि स्वतःचा व्यवसाय, स्वतःचे बँक, स्वतःचं शिक्षण हे उभं करा. आणि मला असं वाटतं की येणाऱ्या 5 वर्षामध्ये
या अटल बिहारीपेक्षा मोठं सभागृह तुमचं आंबेडकर सभागृह या गोंदियामध्ये तिरोडामध्ये झालं पाहिजे. अशा पद्धतीचं काम आपण करू. एक एक रुपया आपला हा आपल्या व्यवस्थेला लागला पाहिजे. ही एवढी मोठी हारं तुरं फुलं घेऊन येण्याची काही गरज नाही, काही गरज नाही. एक फुल जरी आणलं तरी तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचतात. मला माहिती आहे तुम्ही सगळी लोक मला ऐकायला आलात की बाबासाहेबांच्या परिवाराचा आहे, बाबासाहेबांच्या कुटुंबातला आहे, वंशातला आहे. पण मी खरंच सांगतो, तुम्ही कोणीतरी राजरत्नचा उल्लेख केला, 4 मुलं मेली बाबासाहेबांची, 4. पण बाबासाहेब त्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी घरात बसून नव्हते. तुमची मुलं मरू नये म्हणून 24 तास बाबासाहेब तुमच्यासाठी काम करत होते, 24 तास. आणि म्हणून मी हे सांगतो की आम्ही फक्त रक्ताचे वारस आहोत, आम्ही फक्त रक्ताचे नातेवाईक आहोत. बाबासाहेबांच्या परिवारात जन्म घेतला म्हणून आम्ही बाबासाहेबांच्या परिवाराचे नातेवाईक आम्ही आहोत. पण खरा परिवार जर तुम्हाला बघायचा असेल तर हा जो माझ्या समोर बसलाय हा बाबासाहेबांचा खरा परिवार आहे. आपण सगळ्यांनी माझं स्वागत केलं, त्याचं मी स्वीकार करतो. पण एवढं मोठं स्वागत करायची गरज नाही. आमचा पैसा आमच्या सत्कारणी लागला पाहिजे, आमच्या व्यवस्थेला लागला पाहिजे. एक एक रुपया तुम्हाला खर्च करायचा असेल तर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाला खर्च करा, त्याच्यासाठी डोनेशन द्या. 1 रुपया ब्राह्मण समाजाचा बाहेर जात नाही. तो तुम्हाला सांगतो 14 दिवसाचा गणपती करा, 11 दिवसाचा करा, आणि स्वतःच्या घरात 1.5 फुटावर 1.5 दिवसाच्या गणपतीच्या वर तो ठेवत नाही. 1ही रुपया तो त्याचा वाया जाऊ देत नाही. तो त्याचा पैसा त्याच्या व्यवस्थेला लावतो आणि आमचा पैसा हा जाळायला लावतो. आणि म्हणून आपण सगळ्यांनी आपले रिसोर्सेस, साधनं हे जपून वापरा आणि आपल्या साधनातून त्या व्यवस्था उभ्या करा. त्या व्यवस्था उभ्या करण्यासाठी सहकार्य कराल अशी अपेक्षा ठेवतो. आणि आपण सगळ्यांनी एवढा वेळ, मी दिलगिरी व्यक्त करतो की मला यायला उशीर झाला. ट्रेन नंतर अनेक ठिकाणी थांबवण्यात आलं. आम्ही अक्षरशः माझ्या सोबतच आले असतील ते घेऊन याच्यासाठी आले की नाही साहेब तुम्ही तिकडे जेवाल, आम्ही दुपारी तुमचं जेवण बनवून ठेवलंय, ते खायला तुम्ही येणार नाही. म्हणून अशा पद्धतीने आम्हाला उशीर झाला. आणि अजून एक आपण क्रिश्चन पंचशील तर सुरुवातीला घेतलंच आहे इकडे. आणि एक खूप मोठं वादंग या देशामध्ये सुरू झालंय ते म्हणजे 22 प्रतिज्ञा. अनेक लोक म्हणतात की 22 प्रतिज्ञा बॅन होतील, अनेक लोक म्हणतात 22 प्रतिज्ञा असंविधानिक आहे. मी तुम्हाला सांगतो 22 प्रतिज्ञा बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 ला घेतल्या. 1956 कायदा लागू कधी झाला? 1950. याचा अर्थ 22 प्रतिज्ञा या संविधानाच्या चौकटीतल्या, या संविधानाच्या बाहेर नाही, गैरसंविधानिक नाही. एवढंच नाही, याच 22 प्रतिज्ञा या तुमच्या रायटिंग अँड स्पीचेस मध्ये नमूद आहेत. या रायटिंग अँड स्पीचेस मध्ये आहेत. जर भारत सरकार त्याला छापू शकते तर आम्ही बोलू का शकत नाही? सांगा, कुणी याच्यावर, जी लोक तुम्हाला घाबरवत आहेत की 22 प्रतिज्ञा बंद होतील, 22 प्रतिज्ञा बॅन होतील, असं काही होणार नाही. आम्हा लोकांना हे लक्षात घेतलं पाहिजे की कशा पद्धतीने बाबासाहेबांनी या आम्हाला 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. आणि या 22 प्रतिज्ञा आम्हा लोकांना केवळ फक्त बोललेच नाही पाहिजे, ते फॉलो केले पाहिजे. म्हणून मी तुम्हा लोकांना इथे विचारतो, किती लोकांना 22 प्रतिज्ञा आज या कार्यक्रमातून घ्यायचंय? तर ज्यांना घ्यायचंय मी त्यांना विनंती करतो की आपापल्या जागेवर उभे राहा. आपण बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा याचं आपण पठण करू. ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. देवाने अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही. बुद्ध हा विष्णूचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसाळ प्रचार आहे असे मी मानतो. मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही,
मी बौद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही। मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणांच्या हातून करवून घेणार नाही। सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो। मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन। मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन। तथागत बुद्धाने सांगितलेल्या 10 पारमिता मी पाळीन। सर्व प्राणी मात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन। मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी खोटे बोलणार नाही, मी दारू पिणार नाही। ज्ञान, शील, करुणा या बौद्ध धम्माच्या 3 तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन। माझा जुन्या मनुष्य मात्रांच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्य मात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करतो व बुद्ध धम्माचा स्वीकार करतो। तो सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे। आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो। इतपर मी बुद्धांच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। अजून एक नारा मी देईन ज्याच्यामध्ये मी म्हणेन की बाबासाहेब करे पुकार, बुद्ध धम्म का करो स्वीकार। बाबासाहेब करे पुकार, बाबासाहेब करे पुकार, बाबासाहेब करे पुकार। जय भीम। आपल्या सगळ्यांचं मी खूप आभार व्यक्त करतो की एवढ्या विचित्र प्रसंगातही, कारण हॉलही छोटा पडला, अनेक लोक वर आहेत, काही लोक बाहेर आहेत, याच्यातही आपण एवढ्या शांतपणाने मला ऐकलं, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। मॅनेजिंग कमिटी, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा, पिरोडा शाखा, गोंदिया जिल्हा, नागपूर विभाग, महाराष्ट्र राज्य या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मी खूप मनापासून कौतुक आणि आभार व्यक्त करतो की एवढा सुंदर कार्यक्रम आपण सगळ्यांनी साजरा केला। आपण सगळे या ठिकाणी आलात, मला ऐकलं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार। जाता जाता मला शब्द हवा की येणाऱ्या वर्षभरामध्ये इथे बँकेची निर्मिती झाली पाहिजे। थँक्यू। जय भीम, नमो बुद्धाय।